जास्त गेली म्हणून कोलकात्याचा संघ सोनाली शिवीर या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. विकेटचं महत्व काय असतं ते मात्र हुसेन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चिता कॅम्प परिसरातील खेळाडू हुसेन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तर फलंदाजीसाठी प्रथमेश पवार उर्फ नाना. सामन्याला सुरुवात होते. एक जबरदस्त सामना तुमच्यापर्यंत येतोय. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली जाते. पहिल्या चेंडूवर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने नरेश चावला झेल पकडतो आणि प्रथमेश पवार नावाचं वादळ शमलं जातं या मॅचचं पुरतं. तर खूप मोठा धक्का आणि खूप मोठं यश म्हणावं लागेल कारण प्रथमेश पवारच्या रूपात मिळालेलं यश आहे. कारण जो जबरदस्त फॉर्मात होता त्याला बाद करण्यात यश मिळालंय आणि 8 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट बाद झाला होतोय. मध्ये कोण ओळखीचा नाही असं कोण आहे का? इथेच वजे दांडीचा तर दोन माझ्या घड्यानं उत्तर घेतलंय. दोन्ही कॅप्टन कोण दोघांचा प्लेअर आहे ते माझ्या घड्यानं उत्तर घेतलंय. तर पहिल्या विकेटचा पतन होताना पाहायला मिळतंय. 2:55 ला पहिला चेंडू पडला गेलेला आहे आणि दोन्ही खेळाडूंना दाखवण्यात देखील आलेल्या दोन्ही संघांच्या. तर 6व्या सामन्याकडे फलंदाजीसाठी पहिल्या विकेटवर प्रथमेश पवार बाद झाल्यानंतर ज्या फलंदाजाने आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने तमाम क्रिकेट रसिकांची मन जिंकून घेतली तो फलंदाजी येतोय सुमित ढोंगडे मॅन फ्रॉम पारगाव. रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये पारगाव नावाची महासत्ता आहे आणि या महासत्तेचा युवराज फलंदाजी करतोय तर महासत्तेचा राजा अजून फलंदाजीला यायचा आहे आकाश तारेकर. हा पहिला चेंडू हा त्यानंतरचा चेंडू हुसेन याचा बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. तर चिता कॅम्प म्हटलं तर संदीप जगेजी चिता कॅम्प म्हटलं तर वेगवान गोलंदाजांचा तोफखाना आहे तिकडे. हुसेन असेल, सलीम असेल, आरिफ असेल, नदीम असेल आणि राहिल शेख असेल हे सर्व वेगवान गोलंदाज चिता कॅम्प या प्रभागातून येतात. चेंडू बिग हिट केला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. सुमित ढोंगडे ब्रँडेड फटका. चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावा धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळतात धाव आणि 4 धावांनी संघाचा अकाउंट ओपन होतोय. हॅलो. तर बंडबॉईज या बलाढ्य संघाचे जुने जाणते खेळाडू चंद्रकांत मापारे हे देखील उपस्थित राहतात. त्यांचं हार्दिक स्वागत. स्ट्राईकवर असणार आहे सुमित ढोंगडे. तर गोलंदाजीसाठी हुसेन ज्या हुसेनने गतवर्षीचा संपूर्ण हंगाम गाजवला आपल्या वेगाच्या जोरावर. हा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने उचलता चेंडू टाकला गेला. असा भास झाला की आपण न्यूझीलंडला आहोत की साऊथ आफ्रिकेला. त्या पद्धती म्हणजे अशा पद्धतीचे चेंडू आपल्या स्वागतासाठी म्हणजे भारतीय संघाच्या स्वागतासाठी परदेशात असतात आणि आपण मात्र फिरकी असतं त्यांना भारतात आल्यानंतर टाकतो आणि तसा चेंडू टाकला गेलाय. उचलता चेंडू टाकला गेला. थोडासा शफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतला वेगाच्या जोरावर. पुन्हा एकदा हुसेन. बिग हिट बिग 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 हिट. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. सुमित ढोंगडे ब्रँडेड फटका 6 धावा. तर प्रेक्षकांना देखील विनंती आहे षटकार चौकार आपण देखील प्रामाणिकपणे सांगायचं आहे आणि नव्हे तर त्यासाठी मुंबईचे प्रेक्षक प्रसिद्धच आहेत प्रामाणिकपणासाठी. तर आपण देखील कळवायचं आहे. सुंदर फटका सुमितच्या बॅटमधून. हा चेंडू फुलटॉस फेजला होता. समोरच्या दिशेने टोल लावण्याचा प्रयत्न होतो. सचिन काटकरच्या दिशेने चेंडू जाईल. धावसंख्या 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा. 10 अंकाचं क्रिकेटमधील महत्त्व सांगायचं झालं तर 10 विकेट ज्यांनी एका डावामध्ये घेतल्या आपल्या सध्याच्या भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे यांची आठवण होते. अर्थातच ज्या अनिल कुंबळेंनी फिरोजशाह कोटलाच्या मैदानावर 1999 साली पाकिस्तान विरुद्ध अख्खा डाव बाद केला. एक इतिहास घडवला परंतु तो इतिहास
त्या अगोदर 1956 मध्ये देखील घडला गेला होता. जिम लेकर यांच्या माध्यमातून तोच रेकॉर्ड झाला होता. परंतु शिर्डीचा वैभव गुजर जो या मॅच मध्ये खेळला होता विक्रोलियन संघामधून या स्पर्धेमध्ये, त्याच्या नावावर देखील हा विक्रम लेदर बॉल क्रिकेटमध्ये कांगाली या स्पर्धेमध्ये आहे. शिर्डीच्या खेळाडूच्या नावावर 10 पैकी 10 विकेट घेतल्या होत्या. परंतु संघाची धावसंख्या 10 असताना 10 झाली याही ठिकाणी एक गडी बाद 10 धावा धावफलकावर. तर गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. वयाच्या 17व्या वर्षी बंड्या बॉईज या व्यावसायिक संघामध्ये दाखल झालेला हा गोलंदाज आणि तदनंतर 4 वर्ष या संघामध्ये आपलं स्थान मिळवलं गोलंदाजीच्या जोरावर. तो गोलंदाज अंधेरीच्या वर्सोवा प्रभागातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गौरव शुक्ला. आणि गौरव पहिली 3 वर्ष जर पाहिलं तर मुंबईमधील क्रीडा स्पर्धा सातत्याने खेळला, परंतु हा हंगाम जर पाहिला तर गौरवने तळ कोकणात देखील जाऊन आपल्या गोलंदाजीचा दबदबा दाखवलाय. रायगडात जाऊन चांगला परफॉर्मन्स दिलाय, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन चांगला परफॉर्मन्स दिलाय, पुण्यात जाऊन म्हणजे टूरवर देखील या वर्षीच्या हंगामामध्ये गौरव जास्त पाहायला मिळाला. बुमरो तो अगोदर पाहायला मिळत नव्हता, परंतु या वर्षी पाहायला मिळाला गौरवचा तो परफॉर्मन्स. पाहूया कशा प्रकारची कामगिरी, ही चांगलं युद्ध रंगेल. कारण 21 स्ट्राईकवर येतोय फलंदाजीसाठी एकू सोलंकी. हा देखील खोपोलीचा खेळाडू, याच्या देखील नावावर, कारण महाराष्ट्राच्या रणजी प्राथमिक रणजी संघामध्ये 40 मिनिटांमध्ये हे झालं पाहिजे. 8 षटक याची नोंद घ्यायची आहे. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, ऑप्टिमच्या बाहेर पिचिंग केला. तदनंतर चेंडू थोडंसं वळण घेतलं, चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळाला. नरेश चावलाकडे चेंडू गेला, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आज मात्र आम्हाला संदीप जगेजी जॉईंट झालेत आणि गेली 2 दिवस नवी मुंबईचा देखील गोड आवाज अर्थातच कुणाल दाते यांना देखील ऐकतोय आम्ही. हा चेंडू सुरेख पद्धतीचा होता, कव्हरच्या दिशेने कार्पेट जमिनी लगत मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केली जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप कमी. आणि लेदर बॉल संभाव्य रणजी संघात देखील निवड झालेला महाराष्ट्र रणजीपटू आहे, त्याच्याकडे जमिनी लगतचे फटके देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीच्या टायमाला आक्रमक देखील होताना आपण या एकूला पाहत असतो. खोपोलीचा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून निघालेला फटका. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू पाहायला मिळतोय. पंच स्वैर चेंडू घोषित करतायत. अवंतरच्या रूपातील 1 धाव मिळणार आहे. तर क्रिकेट या खेळाने मात्र तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलेला आहे. 22 यार्डच्या खेळपट्टीवर वर्तुळाकार मैदानामध्ये दोन्ही बाजूच्या 11-11 खेळाडूंमध्ये चालणारे घमासान म्हणजे क्रिकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला एकू सोलंकी ब्रँडेड फटका, अर्थातच खोपोलीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गौरव शुक्ला. आताचा चेंडू जर पाहिलं तर काहीसा आखूट टप्प्याचा टाकला होता, त्याचा फायदा घेतला तो एकू सोलंकी याने आणि षटकारामध्ये परावर्तित केला चेंडू. गौरव शुक्ला गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. आणि झेल एवढा सोपा, झेल एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुटू शकतो. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आता ह्या सोडलेल्या झेला किती उपद्रव करतोय ते पाहायचंय. आणि असे झेल कित्येकदा चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून देखील सुटलेले आहेत. तर मी टेस्ट क्रिकेटमध्ये रिकी पॉन्टिंग या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून एका सत्रामध्ये 3 झेल स्लिपमध्ये सुटलेले आहेत. तर हे क्रिकेटमध्ये होत असतं, परंतु त्याचा फटका मात्र कित्येकदा बसलेला देखील आहे भल्या भल्या संघांना. 1999चा वर्ल्ड कप आठवा हर्षल गिब्स याच्याकडून स्टीवो यांचा झेल सोडला होता. नुसता झेल सोडला नव्हता तर वर्ल्ड कप सोडला होता. पाहूया धावसंख्येत 1 ने भर होते. गौरव थोडस जास्त शफल झाले गेले. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण देखील घेतलं गेलं. शरीराचा वेध घेतला जातोय सुमितच्या. सुमित शफल होऊन खेळतोय आणि नव्हे तर त्याची शैलीच आहे, परंतु गौरवने रीड केलं की सुमित जास्त शफल होतोय. सुमितला अशा टप्प्याचा चेंडू टाकला की त्याच्या रेंजमध्ये येणार नाही आणि तदनंतर चेंडूने वळण देखील घेतलं गेलं. परंपरा आहे मुंबई म्हटलं की डावखुरी हाताच्या गोलंदाजांची परंपरा आहे. गौरव 30 परंपरा पुढे नेताना पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी सुमित टोंगडे. रायगडमध्ये ग्रामीण क्रिकेट चालतं आणि या ग्रामीण क्रिकेटमधील अव्वल काही संघ आहेत त्या संघांमध्ये सातत्याने पारगाव
चॅलेंजर पारगाव आकाश तारेकरचा संघ म्हणून ओळखला जातो, त्या संघाचं हे नवीन प्रॉडक्ट गेली 2 वर्ष धुमाकूळ घालत आहे आणि विशेष म्हणजे जेवढा चांगला फलंदाज आहे त्याहूनही चांगला क्षेत्ररक्षक आहे. सुमित सज्ज होतोय फलंदाजीसाठी. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केला चेंडू कुठेतरी खिळून ठेवण्याचा प्रयत्न आहे ऑप्टमच्या बाहेर, कारण एक चेंडू जो लेग स्टंपवर टाकला होता थोडासा आखूड होता, त्याच्यावर षटकार आल्यानंतर गौरवचं लक्ष ऑप्टमवर आहे आणि ते करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी स्वैर चेंडूचा मारा केला जातोय. धावसंख्या अवांतरच्या रूपात 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 21 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर गौरव. हा चेंडू सुरेखरित्या डोलावला जातोय. पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांमध्ये परावर्तित केला जातोय. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. षटकं संपली 2. 25 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 2 षटकं संपलेली आहेत आणि 1 गडी बाद. 25 धावा धावफलकावर. 25 अंकाची आठवण जरी झाली तरी मात्र तो दिवस आठवतो ज्या दिवशी भारतीय संघासाठी खूप मोठा दिवस घडला होता. 25 जून 1983 कपिलदेव निखंज यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या क्लाइव्ह लॉयडच्या वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता आणि हॅट्रिक पासून वर्ल्ड कप जिंकण्यापासून त्यांना परावर्तित केलं होतं. तोच दिवस होता 25 जून 1983 आणि 25 जून हाच दिवस आहे ज्या दिवशी भारताने पहिला टेस्ट मॅच खेळली. 25 जून 1932 रोजी कर्नल सी.के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली पहिले कर्णधार होते भारतीय संघासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये कर्नल सी.के. नायडू. तर 33वा नंबरचा कर्णधार आता आपण सध्या पाहिला अजिंक्य रहाणे, त्याला मात्र भारत संघासाठी कर्णधारपद सोपवलं गेलं आणि त्याने विजय देखील मिळवून दिला गेला. मराठी मातीचा खेळाडू. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा हुसेन. हा चेंडू हुसेनचा टप्पा पडतो. चेंडू उसळी घेतोय. वेगाच्या जोरावर पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. हुसेन. गत वर्षीची नंदलाल म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा जी घनसोलीच्या मैदानात झाली त्या स्पर्धेमध्ये वाशीच्या संघाने विजेतेपद जिंकलं होतं इच्छापूर्ती वाशी संघाने आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून खराखुरा हा गोलंदाज जगासमोर आला आणि तदनंतर उमेर इलेव्हन अंधेरी सारख्या बलाढ्य संघातून देखील खेळण्याचा मान याला सातत्याने मिळालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. बॅटची कडा घेतली गेली. बॅट्समन जरूर चकला होता. कीपर देखील चकला. पाठीमागचा क्षेत्ररक्षक देखील चकला आणि चेंडू मात्र 4 धावांमध्ये परावर्तित होतोय. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून, एकूच्या माध्यमातून. तर क्रिकेटमध्ये संदीपजी धावा कशा प्रकारे आल्या याला अजिबात महत्व नाहीये, त्या आल्या याला महत्व आहे. कारण एकंदरीत कशा प्रकारे आल्याला अजिबात महत्व नाहीये. कॅच सुटून आल्यात किंवा काल जो षटकार गेला, भले झेल सुटून गेलाय परंतु रिझल्ट काय होता तर तो षटकार गेला होता आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. 4 धावा सुदैवी. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक गौरव शुक्ला. ओ आणखीन एक झेल सुटतोय. कदाचित आज काय झालं या संघाला. 2 झेल आणि ते देखील सोपे झेल आणि ते देखील एवढ्या उच्च दर्जाच्या स्पर्धेमध्ये सोडले जात आहेत. आणि व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंकडून ह्या चुका होत आहेत परंतु चुकीला माफी नाही. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल हुसेन. तर फलंदाजीसाठी रायगडचा स्टार सुमित डोंगरे. पाणी घेऊन केवळ 12वा खेळाडू जाईल. हो, सुरेख फटका मारला जातोय. सुमित डोंगरेच्या बॅट मधून निघालेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न निष्फळ ठरतायत आणि सुमित डोंगरेने षटकाराचा पारगाव ब्रँड, षटकाराचा पनवेल ब्रँड दाखवलाय आणि चेंडू षटकारामध्ये परावर्तित केलाय. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली. झटपट धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर सुमित डोंगरेची हीच फलंदाजी प्रेक्षकांची मन जिंकून घेत असते कारण त्याच्याकडे एक वेगळी फटकेबाजी, म्हणजे ज्या पद्धतीने आपण वेगळी फटकेबाजी म्हटलं की आपल्या समोर लगेचच AB डिव्हिलियर्स येतो आणि त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे वेगवेगळे फटके मारले जातात
तशाच पद्धतीचे फटके, कारण त्याचा स्टान्स जर पाहिला तर सातत्याने हलता पाहायला मिळतोय, पाय हलत असं सातत्याने, आणि चेंडू ज्या पद्धतीचा त्या पद्धतीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सुमित डोंगरेचा राहतोय. आणि या ठिकाणी देखील तेच पाहायला मिळत आहे. सुमित डोंगरेच्या बॅटमधून सुरेख फटका पाहायला मिळाला, 6 धावांमध्ये परावर्तित केला, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि त्याचं रूपांतर होताना पाहायला मिळत आहे ते 6 धावांमध्ये. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो, अधिक गतिमान पद्धतीचा फुल लेन चेंडू होता, लॉकहोल पद्धतीचा मारा केला जातो हुसेनकडून, कारण हुसेन देखील आता ही युद्धच 2 चांगल्या खेळाडूंमधील आहे. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध, आणि ते युद्ध कोण जिंकतोय पाहायचंय. एका चेंडूवर ते फलंदाजाने जिंकलं तर दुसऱ्या चेंडूवर लगेचच गोलंदाज जिंकतोय, आणि हे युद्ध अशाच प्रकारचं असतं. गोलंदाजाचं काम असतं फलंदाजाला धावा करताना रोखायचं, आणि फलंदाजाचं काम असतं गोलंदाजाच्या चेंडूला रनांमध्ये परावर्तित करायचं. असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. हार्दिक स्वागत सर्व क्रिकेट रसिकांचं. तर आता मात्र चांगला चेंडू, कारण लोअर फुलटॉस पॉझचा चेंडू होता. सुमित डोंगरे एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या ठिकाणी चेंडू जर टाकले ब्लॉकल पद्धतीचे, लोअर फुलटॉस पद्धतीचे स्टंपच्या नदी जवळ, तर मात्र या पद्धतीचे फटके खेळणं तुम्हाला अवघड जातं, आणि तेच या ठिकाणी केलं जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. षटकं संपतायत ती 3 षटकं संपतायत, 37 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. तर संदीपजी काय म्हणाल, कुठपर्यंत ही धावसंख्या जाऊन पोहोचते, कारण तुम्ही देखील स्वतः रायगडच्या अलिबागचे आहात आणि या रायगडच्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे, तर कुठपर्यंत ही धावसंख्या जाऊन पोहोचते अशाच पद्धतीने धावफलक चालू राहिला तर? ऍक्च्युली चंदू सर, आपण सुरुवातीला पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रथमेश सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा कुठेही दडपण दबाव या ठिकाणी घेतलेला नाहीये, त्यामुळे 8 षटकामध्ये सहजगत्या 100 पार करण्याचा धावगतीनेच यावेळेला दोन्ही फलंदाज मैदानात खेळतात. क्रिकेट जरी अनिश्चिततेचा खेळ असला तरी रायगड संघाची अर्थात ट्रायडंट नवी मुंबई संघाची फलंदाजी अगदी शेवटच्या क्रमांकापर्यंतची आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये या संघाने जर 100 गाठली तर धावांची 100 गाठली तर अतिशयोक्ती वाटणार नाही, एवढं मात्र निश्चित. तर नक्कीच माझ्यामध्ये परवाच्या मॅचचा देखील अनुभव रायगड संघाच्या गाठीशी असणार आहे. परवा या ठिकाणी 108 धावा केल्या असताना 109 धावांचा पाठलाग मुंबई संघाने केला होता मुंबई रायगड सामन्यामध्ये, म्हणजे टार्गेट सेट करणं त्याला माहिती असणार आहे. 37 धावा झाल्यात आता धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर, तर धावांची 100 गाठणं तर गरजेचं या ठिकाणी सामना चांगला होईल. तर पाहूया, एक गडी बाद 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात. 8 षटकांचा सामना 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण सामना 16 मिनिटं झालेली आहेत आणि 3 षटकं झालेली आहेत, याची नोंद घ्यायची. 40 मिनिटं देण्यात आलेली आहेत आपल्याला. हितेश फजई गोलंदाजीसाठी येतोय, मॅन फ्रॉम दांडी पालघर, गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. तर सुमित डोंगरे, सर्वांच्या नजरा या सुमित डोंगरेकडे असतील. वय वर्ष 24 असणारा पारगावचा हा खेळाडू, पारगावसाठी आणि विशेष म्हणजे खुल्या गटात देखील यावर्षी त्याने जो केलेला परफॉर्मन्स आहे, जोवेलीला बदलापूरला झालेल्या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली आहे. आणि नुकतीच जासई या ठिकाणी टुर्नामेंट पार पडली होती आणि या जासईच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना याच खेळाडूने षटकार मारून आपल्या संघाला सामना जिंकवला होता, अर्थातच पारगाव संघाला. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते आणि ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला चेंडू जर फलंदाज रीच करायला गेला, भले शेवटच्या वेळी आपण आपले प्रयत्न सोडून दिले, पंच चेंडू घोषित करणार नाहीयेत, कारण फलंदाजचा रिचेबल तो चेंडू आहे का हे पाहिलं जातं पंचांकडून आणि संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर हितेश वझे. सुनील कदम हे देखील सांताक्रूज परिसरामधून उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हे क्रिकेटचे चाहते या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अखूट टप्प्याचा मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला जातोय आणि 4 धावांमध्ये परावर्तित देखील केला जातोय. सुमित डोंगरेच्या बॅटमधून निघाला फटका, 4 धावा. तर सुमित डोंगरे जर अखूट टप्प्याचे चेंडू, फुल लेनचे चेंडू त्याच्या जर अतिशय क्विक आहे, स्प्रिंग प्रमाणे मात्र ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मिस्टर 360 डिग्री जो आपण ज्याला म्हणतो एबी डिव्हिलियर्स, त्याच पद्धतीची फलंदाजी याच्याकडून केली जाते सुमित डोंगरेच्या माध्यमातून. त्याच पद्धतीची फलंदाजी संदीप आचार्यकडून पाहायला मिळते. अनंत वाघ मॅगीकडून देखील अशाच पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळत असते.
सुमित डोंगडे त्या पद्धतीचे. आणि या वर्षीच्या हंगामात मात्र खुल्या गटामध्ये म्हणजे पहिली काही वर्ष रायगडच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर या वर्षीच्या हंगामात मात्र सुमित डोंगडेचं लक्ष खुल्या गटाकडे वेधलं गेलेलं आहे आणि खुल्या गटाने देखील सुमित डोंगडेची दखल घेतली. नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो बॉल सर्कसला थ्रो गोलंदाजीचा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. गोलंदाज या स्पर्धेपुरता बाद होईल आणि 6 धावांची पेनल्टी देखील या ठिकाणी मिळेल. 5+1 की 6+1 टोटल 6 9 धरून आणि 6 धावांची पेनल्टी या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 6 झटपट वाढते. सानी येतो धावसंख्येला आकार मिळताना पाहायला मिळतोय. 47 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. वादग्रस्त गोलंदाजी केल्या कारणाने गोलंदाज दंडित केला जातोय. हितेश वझे या गोलंदाजाला दंडित केलं जातंय. आपण पाहतो शक्ती चषक माझ्या बरोबरीने समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतील संदीप जगे अलिबागचे एक सदाबहार समालोचक. तर वेळ 20 मिनिटं झालेली आहेत त्याची नोंद घ्यायची. फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असणार आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी. आणि आता मात्र त्याच्या जागेवर गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले जाते कल्पेश माहुलकर उर्फ कडा गेला. थोडीशी घाई करायची आहे. 20 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर कल्पेश माहुलकर उर्फ कडा. गोलंदाजी मार्कवर माहुल गावचा टेनिस बॉल क्रिकेटचा चमचमता सितारा गोलंदाजी मार्कवर येतोय. कारण याच खेळाडूने गेल्या रविवारी माहुलच्या मैदानात झालेल्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आणि गेली 2 हंगाम 2 पर्व त्याला बंड्या बॉईज या व्यावसायिक संघातून खेळताना आम्ही पाहतोय. गणेश 11 माहुल हा त्याचा मूळचा संघ. माहुलचा कोळी बांधव गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो कल्पेश माहुलकर. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न कल्पेश माहुलकरचा. तर माहुल गावात एक कोळी संस्कृती वसलेली आहे. अर्थातच त्या माहुल गावचा हा क्रिकेट खेळाडू. माहुल गाव म्हटलं की लगेचच हेमंत कोळी यांचं नाव येतं. माहुल गाव म्हटलं की लगेचच मंगेश वैदी यांचं देखील नाव येतं. अमित कोळी यांचं नाव येतं. आणि या माहुल गावचा असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे सुमित डोंगडे यांच्यासाठी. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेला. 1 धाव. तर कल्पेश माहुलकर 2 चेंडू मात्र चांगले टाकलेत म्हणावे लागेल. या मैदानावर क्रिकेट खेळत असताना आणि क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करेल. जे जे क्रिकेटच्या चाहते या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं स्वागत. आणि या मैदानाची आणखी एक खासियत आहे. खेळपट्टी सुंदर आहे. हिरवळींचं तृणांगण संपूर्ण मैदानभर पाहायला मिळते. त्याचबरोबरीने मैदानाच्या आजूबाजूला असणारी झाडे त्यामुळे सावली देखील पाहायला मिळते. उन्हाचा तडाखा जरूर आहे कारण एप्रिलमध्ये देखील वातावरण जर पाहिलं तर 40 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे तापमान. आणि तरी देखील प्रेक्षकांना मात्र बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आयोजकांनी तब्बल 3000 खुर्च्या मैदानामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. त्यावर रात्री देखील किती गर्दी झाली तर प्रेक्षक खुर्च्यांवर बसून सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. हा चेंडू कल्पेश माहुलकरचा लेग स्टंपच्या दिशेने थोडासा बसवला म्हणावं लागेल फलंदाज एकू. कारण किंचितसा लेग स्टंपच्या बाहेर बाजून चेंडू गेला परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर पंच सोयीर चेंडू घोषित करतात. तेच पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 49 धावांवर षटक क्रमांक 4 सुरू असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कल्पेश माहुलकर फलंदाज एकू सोलंकी जो महाराष्ट्र रणजीपटू देखील आहे. हो चांगला चेंडू कल्पेश माहुलकरचा. पुन्हा एकदा निपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत अतिशय तत्परतेने. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. तर कल्पेशने मात्र एक टप्पा आपला पाहिलेला आहे. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करतोय. ब्लॉक लेनचे देखील चेंडू करतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचे चेंडू टाकतोय जेणेकरून फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला आतापर्यंत मोठे फटके मारू दिलेले नाहीये कल्पेश माहुलकरने. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल तो. बिग हिट. आता मात्र कुठेतरी टप्पा बदलला. लेग स्टंपवरच्या दिशेने टप्पा टाकला गेला आणि एकू सुमित डोंगडेच्या बॅट मधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय. सुमित डोंगडे पारगाव ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या झटपट वाढली. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते.
आणि 23 मिनिटे झालेली आहे, त्याची नोंद घ्यायची. 17 मिनिटे तुमच्याकडे बाकी आहेत आणि तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. 4 षटकं 1 गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा. धावाची 50 ओलांडली गेली. पार्टनरशिप जर पाहिलं तर ती देखील 56 धावांची होते, कारण पहिल्या चेंडूवर प्रथमेश पवार नानाच्या बाद झाल्यानंतर डावाला आकार दिला. 2 झेल संजय सोलंकीचे सुटली जरूर एकूचे, परंतु सुमित डोंगरेने मात्र आक्रमण चालू ठेवलेलं आहे. मी सध्याच्या घडीला रायगडातील टॉप प्लेअर का म्हणून गिनला जातो, का म्हणून मला गणलं जातं, त्याचं उदाहरण या ठिकाणी पेश करतोय. अर्थातच 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने फलंदाजी करतोय. तर पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. पंच सुशांत मांजरेकर सर कळवत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील स्वतः कॅप्टन कुल कर्णधार अर्थातच अस्लम शेख. रणजीपट्टू देखील आहेत. खूप मोठी कारकीर्द त्यांची देखील राहिलेली आहे. सातत्याने कित्येक वर्ष बंड्या बॉईज या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व टेनिस बॉलच्या रूपात करतात. तर लेदर बॉलचं क्रिकेट अकबर ट्रॅव्हल्स असेल, अपोलो असेल या संघाच्या माध्यमातून कित्येक वर्ष केलेले आहेत. अस्लम शेख गोलंदाजी मार्कवर. तर या जोडीने मात्र 11 चेंडूमध्ये 32 धावांवर फलंदाजी करतो सुमित डोंगरे. संजय सोलंकी स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कवर अस्लम शेख. हा चेंडू अखोट टप्प्याचा भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि स्वागत केलं अस्लम शेख यांचं. 6 धावांनी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सुरेख फटका मारला जातोय. मला मिळालेली 2 जीवदानं, त्या जीवदानामुळे काय होतं ते पहा. धाव फलकाचा आलेख मात्र उंचावत चाललाय. आणि संदीपजी जगे तुम्ही म्हणाले होते की 100, तर मला आता जर पाहिलं तर 100च्या पुढे देखील ही वाटचाल जाऊ शकते. अशा पद्धतीची फलंदाजी रायगडाच्या फलंदाजांच्या माध्यमातून अर्थातच उद्योगपती सुरेश राणा यांचा ट्रायडंट नवी मुंबई. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. हर गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. 2 झेल सुटलेले आहेत, चुकीला माफी नाही. आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 68 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. परंतु कालच जर या मैदानाचा विषय सांगायचं झालं तर या मैदानात काल एक विक्रम झाला. 119 धावांचा पाठलाग 6 षटकांमध्ये करायचा असताना 120 धावा 4 चेंडू राखून बनवल्या गेल्या होत्या. तर पाहूया, त्यामुळे एक मोठं आव्हान आणि परवाच्या मॅचचा अनुभव रायगड संघ मात्र निलेश परदेशीने काहीतरी वेगळी रणनीती बनवली असणार आहे, वेगळं कानमंत्र खेळाडूंना दिले असणार आहे आणि ते त्याच रणनीतीने फलंदाजी केली जाते. रायगडाच्या या 2 फलंदाज, एक फलंदाज कोपोली अर्थातच खालापूर तालुक्यातील आहे, तर दुसरा फलंदाज पनवेल तालुक्यातील आहे. एक कोपोलीचा तर दुसरा पारगावचा. स्टान्स बदलला, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आक्रमक पवित्रा घेतला आज मात्र संजय सोलंकीने आणि कित्येक वर्ष हा शैलीदार फलंदाज आपली फलंदाजी रायगडच्या संघामधून करताना पाहायला मिळते खोपोलीसाठी. आणि त्याच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा देखील ऑर्गनाईज केली जाते आणि आगामी काही दिवसामध्ये ती स्पर्धा 29-30 तारखेला खोपोलीच्या मैदानामध्ये वच्ची खोपोली या ठिकाणी नाईट स्पर्धा देखील 2 लाख रुपयाची याच्याच माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील अस्लम शेख. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा होता, खेळला जातो मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सचिन काटकर त्या ठिकाणी येतोय. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 धावांवर संघाची धावसंख्या. 5वं षटक मार्गस्थ असताना 5वं षटक सुरू असताना अस्लम शेख यांचं घाई करावी लागेल. घड्याळच्या काट्याकडे देखील आमचं लक्ष असणार आहे. हिट केला जातोय. मोठा फटका सुमित डोंगरेच्या बॅट मधून निघालेला हा फटका जातोय सीमारेषा पार. षटकार. फुलटॉसचा हा चेंडू आता मात्र दिशा बदलली. सुमित डोंगरे एक चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील घेतली जाते. सुमित डोंगरेची लाजबाब खेळी पाहायला मिळते.
सुमित डोंगरे जर पाहिलं आतापर्यंत 5 षटकं संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती तब्बल धावसंख्या झालेली आहे ती 77 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. घाई करायची आहे. वेळ कमी आपल्याकडे, याची नोंद घ्या. 11 मिनिटे बाकी आहेत आणि 3 षटकं देखील बाकी आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव शुक्ला येईल आणि ही पार्टनरशिप जर पाहिली तर खूप मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाची मोठी पार्टनरशिप, कारण काल शिवडी गटातील ज्या स्पर्धे झाली त्या स्पर्धेमध्ये तब्बल 116 धावांची एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली सलामीच्या जोडीकडून. आणि आता मात्र ही पार्टनरशिप देखील मोठ्या पार्टनरशिपकडे 77 धावांची पार्टनरशिप संजय सोलंकी एकू आणि सुमित डोंगरे या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव शुक्लाला आमंत्रित केलं जाते. डावखुरी हाताचा गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल यष्टीरक्षक अनंत वाघ मॅगी याच्या माध्यमातून केला जातोय. गौरव शुक्ला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला होता. थोडासा कमी गतीचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिला जातोय. जमिनी लगत जातोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 78 धावांवर. संघाची धावसंख्या षटक क्रमांक 6 सुरू असताना गौरव शुक्ला याचा ही पार्टनरशिप अडसर कुठेतरी ब्रेक थ्रू द्यावा लागेल बंड्या बॉईज अमाय 11 या संघाला. नाहीतर ह्या धावफलक असाच पुढे 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 जात राहणार आहे. मोठा टार्गेट उभं राहताना पाहायला मिळते. समोर शक्ती चषक आपण पाहतोय. सचिन यशवंत गोळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून स्पर्धा. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. गौरवने याही अगोदरच्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. गौरव एक रणनीतीबद्ध ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली गोलंदाजी, परंतु 2 चेंडू लेग स्टंपवर गौरवने टाकले आणि त्या दोन्ही चेंडूवर गौरवला सीमारेषेच्या बाहेर जावं लागलं होतं आपला चेंडू घेऊन. तर गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुमितसाठी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पटकावला जातो हा चेंडू. डीप मिडॉनच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची फेक करणार तोपर्यंत 1 धाव मिळेल. एक धाव गेली तरी हरकत नाहीये, परंतु मोठमोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागेल अमाय 11 संघाला, बंड्या बॉईज संघाला. एकू सोलंकी आणि सुमित डोंगरे यांची एक मोठी पार्टनरशिप. हा चेंडू मात्र सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बरंच वळण घेतलं. वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. अशाच पद्धतीचा चेंडू मागील षटकामध्ये सुमित डोंगरेसाठी टाकला गेला होता गौरवकडून. गौरव रीड करतोय शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला. तदनंतर चेंडू रिलीज करतोय. चेंडूचा टप्पा ठरवतोय आणि त्याच्यामुळे मात्र हे पाहिलं शफल झाल्यानंतर देखील चेंडू भेटू शकला नाही. चेंडूने वळण घेतला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. आता मात्र रिझल्ट मात्र जबरदस्त आहे. फाईन लेगच्या दिशेने षटकार मारला जातोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु हाताचा चेंडू फटका त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आताचा चेंडू काहीसा आखूट टप्प्याचा होता. ते मात्र संजय सोलंकीने हेरलं आणि संघाची धावसंख्या झटपट वाढवली 6 धावांनी. षटकाराच्या रूपात धावसंख्या वाढते. 86 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 86 धावांची पार्टनरशिप, मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते. 6 षटकांना 6वं षटक सुरू असताना गौरव याचं संजय सोलंकी. व्हाईट बॉल स्वैर चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते. अवांतर चेंडूची भरमार पाहायला मिळते. अवांतर धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावा फायदेशीर ठरणार आहेत ट्रायडंट नवी मुंबई संघासाठी, राणांकल यांच्या संघासाठी, निलेश परदेशी यांच्या संघासाठी आणि रायगडाच्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरव. पुढे सरसावा चेंडू टोलवला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जाईल. संजय सोलंकीच्या बॅटमधून 1 धाव मिळेल. स्टेप आउट झाला. फलंदाज अगोदरच पाहिलं होतं, रीड केलं, त्यानंतर चेंडू फुलटॉस टाकला आणि फुलटॉस चेंडू एवढं सोपं नसतं खेळणं, परंतु संजय सोलंकी यांनी दिशा दिली. या चेंडूला कव्हरच्या दिशेने गेला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता म्हणून एकाच धावीवर समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 88 धावांवर संघाची धावसंख्या. पंच निर्णय देण्यास सक्षम आहे. विनंती माझी. तर षटक संपते 6वं आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती
88 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. तर 6 मिनिटे बाकी आहेत आणि 2 षटकं टाकायची आहेत अजून. तर आपण पाहतोय तर सर काय म्हणाल हा धावफलक कुठपर्यंत जाऊ शकतो, मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. 86 धावांची एक मोठी पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. तर सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर बदल केला जातो. गोलंदाजीसाठी भरत लोहार. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक आख्यायिका. टेनिस बॉल क्रिकेटमधील ही 2 खेळाडू ज्यांनी परदेशवारी केली होती टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी, त्याच्यामध्ये भरत लोहार आणि असलम शेख ही 2 नावं पहिल्यांदा दुबईत दौऱ्यावर गेली होती. आणि हे 2 व्यावसायिक खेळाडू सातत्याने मॅथलेस असेल, राहुल असेल, हे संघ अक्षरशः आपल्या कामगिरीने गाजवले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील कित्येक वर्ष मुंबईचा झेंडा, मुंबईची पताका फडकवली आहे आणि नुकतीच केरळ राज्यात जाऊन देखील चांगली कामगिरी भरत लोहार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. दुबईमध्ये जाऊन देखील कामगिरी पाहायला मिळालेली आहे. तर कशा प्रकारचा गोलंदाजी केली जाते पाहायचं भरत लोहार यांच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी भरत लोहार तर फलंदाजीसाठी सज्ज होतील संजय सोलंकी उर्फ एकू फ्रॉम खोपोली खालापूर रायगड. 2 षटकं, विलंब करायचा नाहीये, वेळ कमी आपल्याकडे. तर संजय सोलंकी सज्ज होईल फलंदाजीसाठी. एक मोठी पार्टनरशिप तब्बल 86 धावांची. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्या आणखी एका धावेने पुढे जाईल. तब्बल 87 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. 87 धावा धावफलकावर 89 धावांवर जाऊन पोहोचते. तर आणखी एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज भरत लोहार यांच्या माध्यमातून आपला अनुभव पणाला लावतायत. एवढा जे आपली एक टेनिस बॉलची कारकीर्द खेळलेली आहे. लेदर बॉल जर देखील पासीविषयी सांगायचं झालं तर सचिवालयच्या माध्यमातून ते लेदर बॉलचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतात. अंधेरीच्या आंबोली परिसरातून मात्र सुरुवातीच्या काळात अंडरआर्म क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळल्या गेलेल्या आहे. गोलंदाजीसाठी भरत लोहार. हा चेंडू सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक टप्पा पडतोय. चेंडू वळण घेतोय. वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला शरीराचा वेध घेऊन आणि विकेटचं पतन. पार्टनरशिप ब्रेक होताना पाहायला मिळते. ती 90 धावांवर पार्टनरशिप ब्रेक होते. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. फलंदाजीसाठी आणखीन एक रणजीपट्टू मैदानात जातोय. योगेश पवार, मॅन फ्रॉम पेन, रायगडच्या पेन तालुक्यातील पेन शहरातील असणारा हा खेळाडू फलंदाजीसाठी जातो, ज्यांच्या नावावर महाराष्ट्राच्या रणजी संघात तब्बल 5 रणजी सामने महाराष्ट्रासाठी त्यांनी खेळलेले आहेत. डी.वाय. पाटील संघासाठी व्यावसायिक क्रिकेट ते खेळतात लेदर बॉलचं आणि त्याचबरोबरीने ए डिव्हिजन मध्ये तब्बल 2 वेळा 30 शतकं देखील पटकावलेली आहेत आणि 190 ही त्यांची तृतीय क्रमांकाची हायएस्ट धावसंख्या देखील आहे. योगेश पवार फलंदाजीसाठी. हो सुरेख फटका सुमित डोंगरेच्या बॅट मधून. जी स्ट्रेंथ आहे सुमित डोंगरेची, डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू मारला जातोय आणि 4 धावा वसूल केल्या जात आहेत. सुमितकडे क्षमता आहे मैदानाच्या चौफेरी टोलेबाजी करण्याची आणि आज मात्र सुमितने दाखवून दिलंय. सुमित मात्र अधिराज्य गाज 46 धावांवर फलंदाजी करतोय अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. आज मात्र रायगडचं ग्रामीण क्रिकेटमध्ये पारगाव अव्वल क्रमांकावर का असतो त्याचं उदाहरण सुमित डोंगरेने दिलंय आणि सुमितला जो वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आलं त्या संधीचं सोनं करून टाकलेलं आहे सुमित डोंगरेने. माहुलच्या मैदानात नुकतंच अर्धशतक झळकावलं होतं. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. कॉल दिला यस आणि धावसंख्या देखील होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 95 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 7 सुरू असताना भरत लोहार यांच्या माध्यमातून सुमित डोंगरेने धावाला आकार दिलाय.
एकू सोलंकी जो मात्र बाद झाला. 37 धावांवर संजय सोलंकी, त्याच्या माध्यमातून देखील सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. बऱ्याच कालावधीनंतर संजय सोलंकी माझ्या मते युके टायगर चॅम्पियनशिप मध्ये अशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून पाहिली होती आणि तदनंतर आज देखील एक मोठी खेळी त्याच्याकडून साकार झाली. तर फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम पेन रायगड योगेश पवार. आखाती देशामध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे योगेश पवार यांच्या. रणजीपट्टू योगेश पवार यांच्या माध्यमातून फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. तर गोलंदाजीसाठी भरत लोहार. आडव्या बॅटने चेंडू खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 96 धावांवर. संघाची धावसंख्या 7 षटकं संपतायत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर सुरुवातीची काही षटकं जरा जो धावफलक पुढे निघाला होता तिला कुठेतरी लगाम घातलाय म्हणावं लागेल. तिला कुठेतरी व्यसन घातली आहे, कारण हे षटक देखील अतिशय सुंदर होतं. आतापर्यंत या डावातील सर्वात कमी धावांचं षटक भरत लोहार यांचं होतं. 8 धावांचं हे षटक. त्या अगोदरचे षटक 11 धावांचं, त्या अगोदर 21, त्या अगोदर 19, त्या अगोदर 12, त्या अगोदर 15, त्या अगोदर 10 अशा प्रकारची षटकं पाहायला मिळाली. आणि या कमी धावाच्या षटकामुळे संघाची धावसंख्या, तर वेळ कमी आहे, घाई करायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 96 धावांवर धावसंख्या. शेवटचे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी भव्य कुणाला आमंत्रित केलं जात आहे. शेवटचे षटक घेऊन शहाण्णव 96 शेवटचे षटक. घाई करायची आहे. भव्य कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. असलम भाई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. आतापर्यंत जर पाहिलं तर हुसेन यांनी 2 षटकं गोलंदाजी केली. त्याचबरोबरीने गौरव यांनी 2 षटकाची गोलंदाजी केली. त्यानंतर कल्पेश माहुलकरने 1 षटक टाकलं आणि भरत लोहार यांनी 1 षटक टाकलं. तर असलम भाई पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. असलम शेख रणजीपट्टू आणि सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात असणारा फलंदाज. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम माहुलच्या मैदानामध्ये याच महिन्यामध्ये केला गेला त्यांच्या माध्यमातून. या मैदानामध्ये पनवेलमधील स्पर्धा ओळे गावातील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरले होते. त्याचबरोबरीने शेवा गावामध्ये स्पर्धा झाली होती गेल्याच आठवड्यामध्ये. उरणच्या त्या ठिकाणी देखील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरले होते. त्यानंतर माहुलची दुसरी स्पर्धा नरेश नागवा स्मृती चषक, या स्पर्धेत देखील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरले होते. असं संपूर्णपणे बहरात असलेले खेळाडू गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. असलम शेख तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. योगेश बिग हिट केला जातोय. मोठा फटका खेळला जातोय. फलंदाज योगेश पवार यांच्या बॅट मधून निघालेला षटकाराचा पेन ब्रँड दाखवतायत. पेन म्हटलं तर गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. सुबक मूर्त्यांसाठी गणपतीच्या प्रसिद्ध असणारा हा पेन शहरातील खेळाडू पेनला मात्र लेदर बॉलच्या आणि टेनिस बॉलच्या देखील पटलावर आणताना पाहायला मिळतात खेळाडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. 108 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. योगेश पवार ऑन फायर. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय योगेश पवारच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले जात आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं योगेश पवार फलंदाजीला आल्यानंतर 13 धावांवर फलंदाजी करतायत. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला होता. त्यानंतर वळण घेतलं. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 2 मोठे फटके मारले योगेश पवार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु यशस्वी होऊ दिला नाही या ठिकाणी हा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने एक मारलेला उत्तुंग षटकार योगेश पवार यांच्या बॅट मधून. रायगडची बॅटिंगची स्ट्रेंथ पहा किती आहे. सुंदर फलंदाजी. प्रत्येक फलंदाज मात्र षटकारांची आतषबाजी करतोय. अजूनही मात्र त्यांच्या संघात जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर असे मोठमोठे फलंदाज अजूनही पॅव्हलियन मध्ये आपल्या फलंदाजीची वाट पाहत आहेत. परंतु योगेश पवार आक्रमक फलंदाजी करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि
आणि तो प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी योगेश पवार बाद होऊन माघारी परतत आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रायगडाचा वंडर बॉय, रायगडचा वंडर बॉय आणि संपूर्ण भारतातील असा खेळाडू ज्याच्या नावावर सर्वाधिक 17 बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आहे. संपूर्ण भारतातील असा एकमेव खेळाडू आहे सर्वाधिक बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या ज्याच्या नावावर आहे तो फलंदाज मैदानात गेलाय आकाश तारेकर. तर सूर्य योगेश पवार यांनी सुद्धा फलंदाजी केली, 3 षटकार लगावले गेले, 19 धावा करून बाद होऊन माघारी परत आहे संघाची धावसंख्या असताना. तर आता मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सुमित डोंगरे 3 धावा पाहिजेत अर्धशतकासाठी. तर पाहूया 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुमित डोंगरे आपला अर्धशतक पूर्ण करतोय का संघासाठी. संघाची धावसंख्या झाली होती 1 चेंडू बाकी आहे. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 114 धावा झाल्यात. विजयासाठी 115 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण जिथे पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपलाय. शक्ती चषक 2017च्या निमित्तानं आपण दर दिवशी या ठिकाणी येणारे दिग्गज खेळाडू त्याचप्रमाणे क्रिकेटशी जोडलेले अर्थात मग ते गुणलेखक असतील, अंपायर्स असतील किंवा समालोचक असतील यांचा सत्कार शक्ती चषक 2017च्या निमित्तानं आपण या व्यासपीठावरती करतो. आदरणीय सचिन यशवंत गोळे यांच्या प्रेरणेतून ही साकार झालेली स्पर्धा आणि याच स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक यासिनजी मर्चंट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेली कित्येक वर्ष आपल्या सुंदर समालोचनाने रसिक क्रिकेट प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करणारे आणि त्याच वेळेला क्रिकेटची इत्थंभूत माहिती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे असं हे व्यक्तिमत्व गेली 15 वर्ष समालोचनाच्या माध्यमात आणि त्याच्या अगोदर क्रिकेट खेळून या खेळाडूने एक व्यावसायिक नाव तर कमावलेलं होतं आणि त्यानंतर आता दर्जेदार व्यावसायिक समालोचक म्हणून ज्यांचं नाव ओळखलं जातं संपूर्ण रायगड महाराष्ट्रामध्ये असे यासिनजी मर्चंट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो शक्ती चषक 2017च्या निमित्ताने महेश यांना की आपण आपल्या शुभ हस्ते यासिनजी मर्चंट यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी शक्ती चषक 2017 स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले यासिनजी मर्चंट यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. तर 100 धावांचं आव्हान मात्र असणार आहे ते 114 धावा झाल्यात. विजयासाठी 115 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं अमा 11 संघाच्या विरुद्ध आणि हे लक्ष्य कशा प्रकारे पार केले जाते ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो मॅन फ्रॉम अलिबाग संदीपजी जगे यांच्याकडे. यासिनजी मर्चंट यांना सन्मानित करण्यात येत आहे. समालोचनाची एक फार मोठी परंपरा रायगड जिल्ह्याला क्रिकेट या नात्याने जशी लाभली तशी समालोचनाची सुद्धा राहिलेली आहे आणि किंबहुना असं म्हणता येईल की रायगड जिल्ह्यातील समालोचक या नात्याने आज जरी मी तुमच्या समवेत उपस्थित असलो तरी आमचं हर्ट यासिनजी मर्चंट आहेत आणि त्यामुळे नेहमीच कोणत्याही स्पर्धेला ते उपस्थित असले की संदीप आणि यासिन ही जोडी रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यासमोर उभी राहते त्यावेळेला एक सामाजिक समतेचं नातं आणि त्याच वेळेला क्रिकेट या स्पर्धेचं एक व्यासपीठ आम्ही नेहमीच आपल्यापर्यंत माध्यमातून वापरत असतो. या स्पर्धेला उपस्थिती दिल्याबद्दल शक्ती चषक 2017च्या निमित्ताने यासिनजी मर्चंट आपला हार्दिक आभार व्यक्त करतो आम्ही आणि वळतोय मित्रांनो त्याचप्रमाणे या आणखीन एक महनीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री चंदू जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. बंड्याबोईचे प्रतिनिधी म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेट या क्षेत्राशी ज्यांचं नाव
जोडलेला आहे असे चंदू जोशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शक्ती चषक 2017च्या निमित्ताने आम्ही त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आदरणीय सचिन यशवंत गुळे यांच्या प्रेरणेतून साकार झालेली ही स्पर्धा मित्रांनो शक्ती चषक 2017 आणि या स्पर्धेमध्ये जसं मी सुरुवातीला म्हणालो की क्रिकेट या खेळाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक योगदानाचा इथे मानसन्मान ठेवला जात आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. आम्ही 11 आपली सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊ द्या. धन्यवाद जोशी सर या ठिकाणी उपस्थिती दर्शविल्याबद्दल. मित्रांनो वळतोय आपण उत्तरार्धाच्या खेळाकडे. पूर्वार्ध इंटरेस्टिंग असावा असं म्हटलं तर उत्तरार्ध तितकाच डिशूम सुद्धा असावा असं आपल्याला अभिप्रेत असतं. अलीकडे क्रिकेटमधला रोमॅन्टिझमचा जमाना फार कमी पाहायला मिळतो. अर्थात प्रत्येकाच्या भाषेतला रोमॅन्टिझमची कल्पना वेगळी असू शकता, पण या वेळेला मैदानामधली खऱ्या अर्थानं दाहकता, उन्हाची दाहकता परतवायची असेल तर क्रिकेटच्या बॅटमधली दाहकता आणि क्रिकेटची बॅट तळपली पाहिजे असं आपण नेहमी अपेक्षा ठेवून येतो. आणि क्रिकेट वेडा रसिक प्रेक्षक जो मुंबापुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो खऱ्या अर्थानं दर्जेदार प्रेक्षक वर्ग म्हणून नेहमीच समजला जातो. त्यामुळं या दर्जेदार प्रेक्षक वर्गाला तशाच प्रकारची लज्जत मेजवानी देण्याचा एक प्रयत्न क्रिकेटच्या माध्यमातून शक्ती चषक 2017च्या निमित्तानं आपल्या समोर साकार होतोय. सलामीची जोडी मैदानात गेले. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ दवडायचा नाहीये कारण साधारण जो वेळ आपणास देण्यात आलेला आहे 40 मिनिटांमध्ये 8 षटकं पूर्ण करायची आहेत आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये जो काही मिनिटांचा कालावधी लागला त्यानंतर आता उत्तरार्धाच्या खेळात तो अधिकच लागणार, कारण मग तुम्ही प्रत्येक षटकानेशी रणनीती बदलत असता, फिल्डिंग तुमची स्टाईल्स बदलत असते किंवा त्याच वेळेला वेळ काढावा किंवा वेळ घ्यावा अशा प्रकारच्या मनस्थितीतून कर्णधार आणि खेळाडू क्षेत्ररक्षण करणारे नेहमीच जाताना आपण पाहिलेलं आहे. अर्थात याला सगळ्याला वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्यायचं आहे. ऑफिसला 10चं टायमिंग असेल तर 9:55 पोहोचणं हे योग्य समजलं जातं, परंतु 10:05 10:10 झाले की मग अलीकडच्या थंब रूलमुळं तुम्हाला तुमचा त्या दिवसाचा पगार सुद्धा मिळत नाही. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. किंबहुना जर आपण नोकरदार असाल तर आपल्या आयुष्यात हा कधी ना कधीतरी योग मित्रांनो नक्की आला असेल. अर्थात क्रिकेटच्या मैदानावरती असे काही योग येतात की ज्या वेळेला तो खेळाडू मैदानात उपस्थित नसेल तर त्याला त्या वेळेला पेनल्टी मिळते किंवा टाइम आउट सारखे नियम आपण पाहतो. अर्थात या नियमाला बगल देणारे काही खेळाडू असतात, या नियमाला थोडंसं इग्नोर करणारे काही खेळाडू असतात, परंतु शिक्षाही मिळतेच. अर्थात मैदानाकडे जाऊया जिथे 3 गडी बाद 114 धावा धावफलकावरती बनवल्यानंतर 115 धावांचं लक्ष आहे. मुंबई क्रिकेट विरुद्ध रायगड क्रिकेट असं थोडंसं एक व्यक्तिमत्वावरती बोलायचं झालं किंवा अर्थात याच मैदानामध्ये परवाच्या दिवशी आपण पाहिलं होतं सायंकाळच्या सत्रामध्ये रायगड विरुद्ध मुंबई सामना झाला. आता रायगडचे खेळाडू विरुद्ध मुंबईचे खेळाडू असं सामन्याचा अर्थात जर आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणू शकतो की मुंबई क्रिकेटची जर पंढरी आहे तर रायगड क्रिकेटची आळंदी जरूर आहे आणि त्यामुळे पंढरीला जाताना आळंदीचं दर्शन हे घ्यावंच लागतं. अशा वेळेला पाहायचं आहे की या आळंदीतून आलेले पंढरीत आलेले आळंदीतील खेळाडू कशा प्रकारचं प्रदर्शन करतात, जिथे प्रत्येकाकडे अनुभव आहे, व्यावसायिकता अलीकडे गल्लीबोळात सुद्धा सापडते, पण त्या व्यावसायिकला शिस्त असावी लागते, त्या व्यावसायिकतेमध्ये जिद्द असावी लागते आणि त्या व्यावसायिकतेमध्ये धोरणात्मक अशा पद्धतीची व्यूहनीती सुद्धा असावी लागते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अंकुर सिंग नावाजलेला गोलंदाज आणि सलामीवीरच्या भूमिकेमध्ये सचिन आणि मॅगी ही जोडी मैदानामध्ये. अंकुरचा पहिला चेंडू आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज लय सापडत नाहीये आणि अपेक्षा होती की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येईल गाडी, परंतु अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती जाते आणि मग जी तारांबळ उडते तीच तारांबळ क्षेत्ररक्षकांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू धावा देणार अतिरिक्त स्वरूपामध्ये अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धावसंख्या लागते 2. स्वैर चेंडू आणि किंवा स्वैर मारा ज्याला आपण म्हणतो तो मारा मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला काही अंशी का होईना थोडा रिलॅक्स मूडकडे सुद्धा नेत असतो. मागे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत. सलामीवीर म्हणून
आम्ही 11 अर्थात बंड्या बॉईज बोरिवली संघाची ही जोडी मैदानामध्ये आहे. या जोडीला निर्धारित 8 षटकामध्ये 115 धावा पूर्ण करायच्या आहेत. किती धावसंख्या बनवावी? जसं सुरुवातीला चंदू सरांनी मला विचारलं की 8 षटकामध्ये किती अपेक्षित धावसंख्या आहे, मी म्हणालो साधारण 100च्या वरती धावसंख्या होईल. ती धावसंख्या राखण्यामध्ये रायगडचे खेळाडू यशस्वी ठरले आणि त्यांनी ट्रायडंट नवी मुंबई संघाला 114 वरती पोहोचवलं. पण क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या म्हणजे नक्की किती चांगली धावसंख्या, याच्या संदर्भात काही आकडा आहे का? 20 षटकांमध्ये एवढ्या धावा बनवल्या म्हणजे ते चांगलं, 40 मध्ये एवढ्या बनवल्या म्हणजे चांगलं. आणि एकीकडे अंकुर सिंग सारखा गोलंदाज मैदानामध्ये भरकटताना पाहायला मिळतोय, कारण अजूनही त्याला दिशा आणि टप्पा याचा समन्वय साधता येत नाहीये. अर्थात हा समन्वय साधण्यासाठी बॉलिवूडच्या एखाद्या नवीन आलेल्या ॲक्टरला अचानकपणे वकिलाचा रोल द्यावा आणि त्याचप्रमाणे त्याने कामगिरी करावी अशी अंकुरकडून अपेक्षा नाही. कारण अंकुर एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. अनेक सामने त्याने गोलंदाजीच्या जोरावरती संघाला जिंकून दिलेत आणि अशा वेळेला उन्हाचा प्रभाव, आपला एनर्जी लेवल या गोष्टी मैदानामध्ये स्वतःला कुठेतरी त्याच्यामध्ये मेंटेन करत मैदानामध्ये अंकुर सिंग परतण्याचा प्रयत्न करतोय. यशस्वी ठरला ब्लॉकॉल गोलंदाजीने. टप्प्यामध्ये बदल, हा याच्यासाठी अंकुर ओळखला जातो. ही खासियत आहे अंकुर सिंगची. कारण हे अंकुर सिंग गोलंदाजी करत असताना आज रायगड संघासाठी, ट्रायडंट नवी मुंबईसाठी खेळत असला तरी तो पूर्णपणे व्यावसायिक खेळाडू आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या अनेकशा संघांमध्ये खेळण्याचं, एक प्रभावी कामगिरी करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तोच अंकुर सिंग गोलंदाजी करतोय. तारीफ केल्यानंतर नजर लागते असं म्हणतात आणि कदाचित ही नजर लागली असावी, कारण आता हा चेंडू पुन्हा एकदा सोयर मारा पाहायला मिळतोय. आणखीन एक सोयर माराच्या स्वरूपामध्ये अवांतर स्वरूपात धाव देऊन गेला आणि धावफलकावरती धावसंख्या लागली 4 आणि 4ही अवांतर आहेत. अनिलजी मला या ठिकाणी कळतात एकही धाव अजूनही बॅटच्या स्वरूपात आलेली नाहीये. ब्लॉकऑल गोलंदाजी ही फलंदाजांना किंबहुना पहिल्या 2 षटकामध्ये बंबेरी उडवणारी ठरू शकते का, असा प्रश्न जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ब्रेट ली गोलंदाजी करत होता त्यावेळेला नेहमीच विचारला गेला आणि त्याचं उत्तर सकारात्मक आलं, होकारार्थी आलं. कारण अशा प्रकारच्या चेंडूची अपेक्षा नसतं फलंदाजाला आणि जर ते काही चेंडू आले तर त्याच्यासाठी तेवढं शरीर आपल्याला साथ देईल आणि तेवढं आपण एनर्जेटिक राहू सांगता येत नाही. पण आता मात्र मोठा फटका खेळला, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू वाईड एज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू सीमारेषे बाहेर जाणारा पहिला षटकार. सचिनच्या बॅटमधून निघालेला हा फटका, सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा बाहेर जाणारा षटकार. मी विनंती करतोय व्हॉलंटियर्सना की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, आपण मैदानाच्या वर्तुळकार बसायचा आहे. आपली जी आसन व्यवस्था जिथे जिथे करण्यात आलेली आहे, जिथे जिथे जी जी कामे आपल्याला नेमून दिलेली आहेत ती योग्यपणे आपण पार पाडायची आहेत. उन्हाचा प्रभाव खेळाडूंना, पंचांना, आता थोड्या वेळानंतर आमचे गुणलेखक, त्यानंतर समालोचक, या सगळ्यांना त्यातून जावत लागणार आहे. पण वळूया मैदानाकडे, जिथे अंकुर सिंगचं हे षटक क्रमांक अर्थात पहिलं संपलं. या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 10 धावा आल्या, 4 धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये आलेल्या आपण पाहिला. एक मोठा फटका अंकुर सिंगने घेतला. 11 धावा धावफलकावरती लागल्यात, कारण एक सिंगल सुद्धा आली होती, त्यामुळे 11 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वेळ जी आपणास देण्यात आलेली आहे 8 षटकांसाठी ट्रायडंट नवी मुंबई संघाच्या कर्णधार संजय सोळंकी आणि साथीदारांनी लक्षात घ्यायचंय. 40 मिनिटांचा वेळ आपणास देण्यात आलेला आहे. 3:46 या ठिकाणी तुमची इनिंग सुरू झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अनिलजींनी मला कळवलं की सचिनच्या खात्यामध्ये या ठिकाणी 6 धावा धावफलकावरती आहे, मॅगीच्या खात्यावरती 1 धावा आहे, 4 धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये. आणखीन माझे या ठिकाणी गुणलेखक मित्र आहेत सुशांत लगाडे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण या सामन्याचे अपडेट्स वाचू शकता, पाहू शकता आणि अनुभवू सुद्धा शकता ऋतुज केबल नेटवर्कच्या माध्यमातून. कारण संपूर्ण रायगड आणि नवी मुंबईच्या विभागामध्ये हे सामने थेट प्रक्षेपित केले जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण जगभर या स्पर्धेतील क्षणचित्रे पाहतोय आणि त्याचा अनुभव घेतोय. बरेच आपले क्रिकेट रसिक घरी बसून सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेतात, आनंद लुटतात. त्यांना सुद्धा या सामन्यामधली चित्त थरारकता अनुभवायची आहे, आनंद घ्यायचा आहे. या सामन्यामधला विजेता कोण, बलाढ्य मुंबई की तितकाच ताकदीचा रायगडचा संघ ट्रायडंट नवी मुंबई संघ. गोलंदाजीसाठी येतोय राहिल शेख.
राहिलच्या पहिल्या चेंडूवरती सरळ या वेळेला साहिल गाठलाय, सीमारेषेचा साहिल गाठलाय तो फलंदाजाने. चौकार वसूल केला जातोय आणि हा चौकार येतोय बॅटमधून, आपण पाहतोय तो मॅगीच्या बॅटमधून. 4 धावा मिळतात मॅगीला. मॅगीच्या खात्यामध्ये सुद्धा सीमारेषेच्या पलीकडच्या धावा या वेळेला नोंदवल्या गेलेल्या आहेत. मॅगी ब्रँडेड 4 असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, परंतु हा मॅगी मैदानामध्ये आणखीन किती धावा देणार, कारण राहिल शेख सुद्धा तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे. आणि असं रायगडमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्या वेळेला राहिल शेख गोलंदाजी करत असतो की सुरुवातीला 1-2 फटके काढल्यानंतर राहिलची जी गोलंदाजी असते ती अधिक तिखट होते किंवा अधिक तजेलदार अशा पद्धतीच्या गोलंदाजी राहिल शेखकडून अनुभवायला मिळते. आणि तेच कदाचित राहिल शेखच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल असं कर्णधार संजय सोळंकीला माहीत असावं आणि म्हणून त्याने वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक राहिल शेखला या ठिकाणी बोलवलं. 2 डावखुरे गोलंदाज. मुंबईचे खेळाडू ज्या वेळेला रायगडमध्ये टूरवर असायचे आणि त्यावेळेला ते स्पर्धा खेळण्यासाठी यायचे त्यावेळेला खास करून आपल्या 4 गोलंदाजांमध्ये 2 ते 3 गोलंदाज ते डावखुरे गोलंदाज बोलवायचे. आणि ते गोलंदाज मग रायगड असेल, ठाणा असेल, नवी मुंबई या विभागांमध्ये तिकडच्या फलंदाजांना नेहमी चाचपडवता येईल अशा प्रकारची गोलंदाजी करायची. मग ती कधी स्पिनिंग गोलंदाजी असायची किंवा कधी ती अर्थातच तेज गोलंदाजी असायची किंवा मध्यमगती गोलंदाजी असायची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण त्या डावखुऱ्या गोलंदाजाबद्दल आपण बोलतोय. त्या डावखुऱ्या गोलंदाजांनी धावा रोखण्याचा एक सिलसिला मैदानामध्ये नेहमी कायम केला. आज कर्णधार संजय सोळंकीने हीच नीती, मुंबईचीच नीती मुंबईकरांविरुद्ध वापरण्याचं ठरवलं की पुन्हा एकदा त्याने या मैदानामध्ये डावखुऱ्या 2 गोलंदाजांशी सामन्याला सुरुवात केलेली आहे, आपल्या डावाला सुरुवात केली. 114 धावा बनवताना आपण सुमित डोंगरेची जी फलंदाजी मैदानामध्ये पाहिली, संजय सोळंकीने त्याला दिलेली नेत्रदीपक साथ आणि योगेश पवारने शेवटच्या षटकांमध्ये येऊन केलेली आक्रमकता, या सगळ्यांचा कुठेतरी संगम संयोग पाहायला मिळाला. उरण पनवेल विभागातील, पेण विभागातील हे खेळाडू जितक्या छानपणे मैदानामध्ये खेळतात त्या खेळाला आज रायगडचा एक परिपक्वपणा मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक मोठा फटका पाहायला मिळतोय. हा चेंडू सीमारेषा गाठणार एवढं मात्र निश्चित आहे. मॅगीच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. वेलकम फॉर अ मॅगी. चेंडू पुढ्यात पडला की त्याला मी वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणतो आणि वाढदिवसाचं प्रेझेंट हे नेहमी स्वीकारलं जातं. ते आपल्याला आईकडून मिळालेलं असो, वडिलांकडून मिळालेलं असो, आपल्या बायकोकडून मिळालेलं असो किंवा गर्लफ्रेंडकडून मिळालेलं असो, हे प्रेझेंट स्वीकारलं गेलं आणि प्रेझेंट स्वीकारल्या गेल्यानंतर 4 धावा सुद्धा वसूल केल्या गेल्या. मॅगीची बॅट तळपते हे नक्कीच सुखावणारं आहे त्या बंड्या बॉईज संघाला, अमे 11 संघाला. आणि अमे 11 संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 21 धावांपर्यंत. एकही गडी गमावलेला नाहीये. सुंदर सुरुवात म्हणता येईल. आकर्षक सुरुवात काय असावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवण्याची सुरुवात झाली. यावेळेला आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर जाऊन चेंडू मिड विकेट, स्क्वेअर लेग या पट्ट्यामध्ये तटवायचा. मुंबई क्रिकेटमधली चपखल अशा पद्धतीची वृत्ती मैदानामध्ये अनुभवायला मिळाली. 22 धावा धाव फलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. ट्रायडंट नवी मुंबई संघाने आपले 2 गोलंदाज 2 पर्याय वापरून पाहिले. एक पर्याय होता अर्थातच पहिलं षटक जो घेऊन आला होता गोलंदाज अंकुर सिंगच्या रूपाने, दुसरा पर्याय राहिल शेखच्या रूपाने. दोन्ही गोलंदाजांनी आपल्या पहिल्या एकमेव षटकामध्ये धावा दिल्या. विकेट त्यांच्या नावावरती नोंदवल्या गेलेल्या नाहीयेत. पण 22 धावा धावफलकावरती लागल्यानंतर कर्णधार संजय सोळंकी काय विचार करत असावा, कोणत्या गोलंदाजाला पाचारण करावं, कारण या सामन्यामध्ये 8 षटक आहेत. 8 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. आणि मग जेव्हा 5 गोलंदाज वापरले जातात त्याच वेळेला आपल्याकडे बेटर ऑप्शन असणं ही काळाची गरज ठरतं. अर्थात क्रिकेटच्या मैदानावरती असे बेटर ऑप्शन गोलंदाजच्या रूपामध्ये अलीकडे फार कमी संघांमध्ये असतात, कारण 4 ऑप्शननिशी आपण मैदानामध्ये जात असतो. पण अचानकपणे शक्तीसारखी स्पर्धा, मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये 5 गोलंदाज वापरावे लागणार, प्रश्नचिन्ह मनामध्ये निर्माण होतो. आणि याच दरम्यान या ऑप्शनसाठी एक बेटर ऑप्शन, आता तो बेस्ट ऑप्शन ठरावा यासाठी मैदानामध्ये गोलंदाजीला पाचारण केलं गेलंय. वेळेचं भान मित्रांनो राखायचं आहे, लक्षात घ्या, कारण तुम्हाला यानंतर आणखीन एक सामना खेळायचा आहे. लॉट्स लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला सेकंड हाफचा लॉट सुद्धा वेळेतच सुरू करायचा आहे. विश्वजित बेटर ऑप्शन, बेस्ट ऑप्शनकडे जाण्यासाठी विश्वजित ठाकूरच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आहे. विश्वजित गेल्या काही वर्षांमध्ये या खेळाडूने आपली छाप पाडलेली आहे.
गोलंदाज, उत्तम ॲथलीट, उत्तम फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक आणि उत्तम असा माणूस होण्याचे गुण ज्या खेळाडूमध्ये आहेत तो खेळाडू म्हणजे विश्वजित ठाकूर. या विश्वजित ठाकूरकडे केवळ उरण विभागातला, केवळ रायगड विभागातला, केवळ महाराष्ट्रातला खेळाडू म्हणून पाहू नका, तर आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमधला एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून तुम्ही पाहणं नक्कीच या ठिकाणी कौतुकास्पद ठरेल आणि तितकंच अभिमानास्पद अशी तो कामगिरी करेल अशा पद्धतीने तो मैदानामध्ये नेहमी खेळत असतो. आज विश्वजित ठाकूर रायगडकरांच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या त्याचा स्वतःचा एक वेगळा फॉलोवर आहे, त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्या गळ्यातला तो ताईत आहे. जुन्नर येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जर तो जुन्नरचा रहिवासी असता तर मला वाटतं जुन्नर भूषण हा पुरस्कार त्याला फक्त बाकी राहिला होता, एवढीच कामगिरी त्याच्याकडून करायची राहिली. कारण सगळेच पुरस्कार, सगळेच अवॉर्ड्स हे त्याने क्रिकेटच्या मैदानावरती त्या ठिकाणी संपादन केले आणि मग हा खेळाडू काय आहे त्याची ओळख संपूर्ण भारतभरामध्ये झाली होती. तोच विश्वजित ठाकूर मैदानात आणि त्याला आज आसमान दाखवण्याचा प्रयत्न, पण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद, विश्वजित ठाकूरच्या नावावरती पहिल्या विकेटची नोंद होते. कौतुकाला साजेशी कामगिरी करावी किंवा अभिमानास्पद कामगिरी करावी अशी दोन विशेषणं जोडल्याबरोबर अभिमानास्पद कामगिरी होते विश्वजित ठाकूरकडून. क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल जातोय, पहिला फलंदाज बाद होतोय. मागीच्या स्वरूपात पहिली विकेट गेल्यानंतर ट्रायडंट नवी मुंबई संघाला हा पहिला विकेट मिळालाय, तो 22 या धावसंख्येवरती. या 22 धावांमध्ये आपण पाहतो की पहिला फलंदाज बाद झाला. मॅगी ज्याच्या वैयक्तिक 11 धावा त्याच्या खेळीमध्ये समाविष्ट होत्या, 2 चौकार त्याने वसूल केले. विश्वजित ठाकूरच्या गोलंदाजीवरती बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, ज्याने खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला भरभरून असं काही दिलेलं आहे. ज्या खेळाडूकडे अनुभव म्हणून तुम्ही पाहू नका, तर या खेळाडूकडे एक शिक्षकी नात्याने तुम्ही पाहिलं पाहिजे, एक रिस्पेक्ट ज्याच्याबद्दल नेहमीच मैदानामध्ये आपल्याला येतो आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा त्याच्याकडून नेहमीच नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन लाभतं. आणि केवळ मार्गदर्शन नव्हे मित्रांनो, एक तो स्वतः एक मोटिवेशनल अशा पद्धतीचं एक ते अस्त्र आहे असं मी म्हणेन. असा खेळाडू मैदानात आलेला आहे अस्लम शेख. अस्लम भाई मैदानामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो सगळ्यांचा भाईजान असतो, तो सगळ्यांसाठी कामगिरी करतो आणि किंबहुना एक संघ राहण्यासाठी किंवा सांघिक भावना प्रेरित होण्यासाठी अस्लमचं योगदान हे टेनिस क्रिकेटला जबरदस्त आहे. या खेळाडूला आज मोठी कामगिरी मैदानात करावी लागणार आहे. परवा झालेल्या सामन्यामध्ये केलेली अस्लमची कामगिरी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचली, अनुभवली आणि काही जणांनी या ठिकाणी पाहिली सुद्धा. तोच अस्लम ज्या वेळेला आज नॉन स्ट्राईक एंडला मैदानात उभा आहे त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे. ही जबाबदारी बऱ्याच वेळेला खांद्यावरती येते, पण सरते शेवटी मित्रांनो स्टार खेळाडू त्याला म्हणतात जो ती जबाबदारी सहजगत्या, शांतपणे, संयमीपणे पार पाडतो. विश्वजित ठाकूरचं एक मोठं आव्हान अशा वेळेला समोर आहे. नवोदित रायझिंग स्टार खेळाडू विश्वजित ठाकूर आता त्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये आपलं नाव नोंदवायचं असेल तर कशी कामगिरी करावी लागेल याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. विश्वजित ठाकूर याला तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मैदानावरती अनुभवता, खेळताना पाहता, परंतु एक प्रामुख्याने गोष्ट सुद्धा आहे, ज्या वेळेला सामने नसतील तेव्हा खेळाडू प्रॅक्टिस सुद्धा करतो, ही भाग महत्वाची आहे. आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये हे क्षेत्र फार कमी होत चाललेलं आहे, तिथे मात्र विश्वजित आपल्या गोष्टीमध्ये सातत्य आणण्याचा प्रयत्न करतो. आताही गोलंदाजी करताना आपण पाहतोय की गोलंदाजीमध्ये वेग कशा पद्धतीने असावा किंवा त्याच वेळेला वेगाचा वापर कसा करावा, हा वेग वापर करताना चेंडूच्या गतीमध्ये बदल कसा करावा, टप्प्यामध्ये बदल कसा करावा, नवोदित खेळाडूंना बरंच काही शिकवणारं क्रिकेट शक्ती क्रिकेटच्या माध्यमातून, शक्ती स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतंय. आणि ते याची देही याची डोळा आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतोय. अस्लमसाठी आपण पाहिला की यॉर्कर लाईन चेंडू, तशा प्रकारची गोलंदाजी, अर्थात या ब्लॉक गोलंदाजीने फलंदाजाला कसं त्रस्त करायचं. मध्यंतरीच्या काळामध्ये असं म्हटलं गेलं, म्हणजेच मध्यंतरीच्या म्हणजे थोडं मागे जाऊया आपण, 70मध्ये म्हटलं गेलं की ज्या वेळेला अँडी रॉबर्ट्स किंवा गार्नर यांचे यॉर्कर हे फलंदाजाला पूर्णपणे जमिनीवरती कालीन लोटांगण करायला लावायचे, त्याच्यानंतर या यॉर्करची कला प्रत्येक गोलंदाजाने स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण पाहतो की टेनिस क्रिकेटला सुद्धा असे काही गोलंदाज आहेत की ज्याने मैदानामध्ये त्याचा परिपक्वपणे वापर केलेला आहे आणि स्वतःची परिपक्वता सिद्ध केली. तिसऱ्या षटकाचा खेळ याच दरम्यान संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 25 धावा लागतात. विश्वजित ठाकूरचं हे षटक असं राहिलं ज्या षटकात 1 विकेट त्याच्या नावावरती नोंदवली गेली आणि 3च धावा त्याने खर्च केल्या. 16 मिनिटांचा खेळ संपलेला आहे, 24 मिनिटं अजूनही बाकी आहेत आणि 24 मिनिटांच्या कालावधीमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत, नाहीतर पेनल्टी आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला याचा लाभ होऊ शकतो.
याची नोंद घ्यायची आहे. कर्णधार संजय सोळंकेला रायगडमध्ये मास्टर माइंड क्रिकेटपटू म्हणतात. मास्टर माइंड हा शब्दप्रयोग जर मित्रांनो आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती इत्तमभूतपणे त्याची ग्वाही द्यायची असेल तर संजय सोळंकेला आपल्या आणखीन 2 ऑप्शनसाठी मैदानामध्ये जावं लागेल आणि त्यामुळे त्याने ते आधीच तयार ठेवलेले आहेत आणि म्हणूनच 4थ्या षटकासाठी त्याने गोलंदाजीचा पर्याय म्हणून राहिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. कारण पहिलं षटक अंकुरने, पहिलं षटक अंकुरने, दुसरं राहिलने, तिसरं विश्वजितने आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजीला आणखीन एकदा राहिललाच तो पाचारण करतोय. कारण त्याला माहिती आहे की कोणता डावपेच कधी लढवावा, कोणत्या फलंदाजाविरुद्ध कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करावं, जोडी ज्या वेळेला फुटत नाहीये प्रतिस्पर्धी संघाची त्यावेळेला कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केल्यानंतर आपल्याला धावा रोखता येतील, हे सगळं काही असतं ना क्रिकेटमध्ये. याच्यासाठीच तर मास्टरमाइंड शब्दावली वापरली जाते. राहिलाला आपण बघतोय ऑफ स्टंपला या ठिकाणी फुलटॉस देण्याचा प्रयत्न केला, कारण जाणीवपूर्वक असे काही बदल केले जातात चेंडूमध्ये. उंचपुरा गोलंदाज, या उंचपुरा गोलंदाजांनी सुद्धा एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा गाजवलेलं आपण पाहिलंय की गोलंदाजामध्ये इंग्लंड क्रिकेटमधलं जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी कोणताही फास्टर गोलंदाज हा साधारण त्याची हाईटचा मापदंड हा नेहमी ठेवला जातो. कारण फास्टर गोलंदाज हा उंचपुराचा असावा अशी अपेक्षा केली जाते. पण आता उंचपुरा फटका मारतोय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. असलम भाई का षटकार पाहायला मिळतोय आणि ही खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली विजुगिषू व्यावसायिकता आहे मित्रांनो, की संघर्ष या फलंदाजाच्या वाट्याला काही नवीन नाहीये. गेली 20-25 वर्ष हेच तर पाहत आलोय आणि गोलंदाज किती चांगला असो, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, हे तत्व ज्याने शिकवलंय तोच मैदानावरती खेळण्यासाठी गेलेला आहे. आणि असलम भाईच्या बॅटमधून निघालेला हा एक सुंदर फटका 6 धावा देऊन गेला. या 6 धावाने अमे 11 संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 पर्यंत. 3.2 चेंडूंचा खेळ संपला, या ठिकाणी षटकांचा खेळ संपलाय आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद 32, 115 या धावसंख्येला उत्तर देताना सामना रंगतदार होईल का, प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. पण याच दरम्यान आणखी एक चेंडू हवेत, सीमारेषा बाहेर, षटकार नंबर 2, 6 नंबर 2 बाय असलम शेख. ही क्रिकेटमधली मित्रांनो अनुभवी फलंदाजांच्या परंपरेतली एक सुंदर खेळी आहे की या फलंदाजाला तुम्ही मैदानामध्ये कधीही पहा, कूल म्हणजेच चपकल मराठी शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर शांत, संयमी, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद यांच्या खऱ्या अर्थानं प्रेरणेने मैदानात उभं राहणं कसं असावं तर ते असलम शेख सारखं. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाचं डोकं मात्र तापवायचं. समोर उन्हाने सूर्य प्रखर तेज देतोय आणि तिकडे समोरचा फलंदाज फटके खेळतोय. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार खेळल्यानंतर धावसंख्या 38 पर्यंत पोहोचले. जे हवंय ते घडतंय या वेळेला बंड्याबॉईज संघाला आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील कोण आहे तर स्वतः असलम शेख. आणखीन एक मोठा फटका, परंतु सरळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. खडे खडे ज्याला आपण म्हणतो त्या तसा फटका मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळाली. एकेरी धावांना धावसंख्या बदलली, 39 झाले. जिंकण्यासाठी 115 धावा हव्यात. अशा वेळेला तुम्ही कॅल्क्युलेटर समोर घेऊन बसलात, मोबाईल समोर घेऊन बसलात, त्यातला कॅल्क्युलेटर ऑप्शन ओपन केलात, 115 डिवायडेड बाय 8 केलं, प्रति षटकामध्ये किती धावा हव्यात एवढं ॲव्हरेज काढलं. पण ते ॲव्हरेज काढणं कदाचित गणित सोडवणं फार सोपं असतं, मैदानावरती गळत असतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न याही वेळेला. आता मात्र राहिल शेख वरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण गोलंदाज कितीही दर्जेदार असेल, कितीही क्वालिटेटिव्ह असेल, सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की त्या गोलंदाजा विरुद्ध खेळणं. आणि त्या गोलंदाजा विरुद्ध खेळण्यासाठी फलंदाज किती परिपक्व आहे किंवा त्याच्याकडे कोणते पोतडीतले फटके आहेत, त्याच वेळेला तो कशा प्रकारे खेळतो, हे सगळं काही क्रिकेटमध्ये चालत असतं. आणि यालाच तर क्रिकेटमधलं द्वंद्व, क्रिकेटमधलं युद्ध, क्रिकेटमधली लढत आणि असं बरंच काही विशेषणं मित्रांनो आपण मैदानावर लावतो. मुंबई क्रिकेटमध्ये हेच तर पाहायला मिळतं की तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत इथे कोणीही सामना आपण हारणार या मानसिकतेने खेळणार नाही, शेवटपर्यंत लढत देणार. वळूया धावसंख्येकडे, जिथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गडी बाद 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 74 धावांची गरज आहे. वीस मिनिटांचा वेळ अजूनही बाकी आहे. 20 मिनिटांच्या वेळेमध्ये पुढील 4 षटकं आपल्याला करायची आहेत.
आजचा दिवस तसं पाहिला तर 13 एप्रिल ही घटना भारतीय इतिहासातली, मी भारतीय क्रिकेट इतिहासातली म्हणत नाहीये, भारतीय इतिहासातली एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. कारण आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. जनरल डायरच्या त्या निर्णयाने जो हल्ला झाला होता जालियनवाला बागेमध्ये, तेथे मारल्या गेलेल्या त्या सगळ्या लोकांना, ज्यांनी प्राणाची त्या ठिकाणी आहुती दिली, त्या सर्व निरपराध लोकांप्रती प्रेम, त्यातून उभा राहिलेला आपला स्वातंत्र्याचा इतिहास आणि त्यातून उभं राहिलेलं आपलं स्वातंत्र्य, हे खऱ्या अर्थानं मित्रांनो आपणा सर्वांसाठी ती घटना दुर्दैवी आहे. पण स्वातंत्र्य हे एकही रक्ताचा थेंब न सांडता आपल्याला मिळालेलं आहे असं बिलकुल नाही आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट 1947ला जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी त्या सगळ्यांच्या प्राणाच्या आहुतीला मात्र आपण नक्कीच या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया मनाने. क्रिकेटच्या मैदानावर म्हटलं तर आजचा दिवस मोहम्मद आमिरचा वाढदिवस आहे. मोहम्मद आमिर, यू नो दॅट मोहम्मद आमिर. हु इज द मोहम्मद आमिर? ओहो, आणखीन एक सुपर डुपर फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज या वेळेला मात्र बाद होऊन परतणार असलम शेख. खेळी संपुष्टात येते, यश मिळते गोलंदाजाला आणि दुसरा फलंदाज गमावतोय 41 या धावसंख्येवरती अमे 11 संघ. विश्वजीत ठाकूरकडे काय आहे असं मध्यंतरी एका माझ्या समालोचक मित्राने, रायगड जिल्ह्यातील समालोचक मित्राने एका सामन्यादरम्यान त्याला विचारलं होतं की विश्वजीत ठाकूर एक्झॅक्टली तू काय करतोस, म्हणजे क्रिकेटमध्ये तुला असं यश मिळतं. तेव्हा विश्वजीत ठाकूर म्हणाला होता मी चांगलं ते करण्याचा प्रयत्न करतो. आता हे उत्तर काही जणांना आवडेल, काही जणांना नाही आवडणार, पण मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे की चांगलं ते म्हणजे काय. मी गोलंदाजी करत असेल तर मी विकेट घेण्याचा प्रयत्न करतो, मी फलंदाजी करत असेल तर मी धावांचं गणित डोक्यात ठेवतो की पहिल्या षटकात किती धावा करायच्या आहेत, दुसऱ्या षटकात किती धावा करायच्या आहेत, किंवा पहिलं षटक खूप खराब गेलं असेल तर दुसऱ्या षटकात कसं खेळलं पाहिजे. एक व्यावसायिक खेळाडू होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उरण या विभागातील खेळाडूंची एक वेगळी परंपरा आहे. सुधीर तांडेलला आज आपण पाहतो, प्रफुल्ल ठाकूरला आपण पाहतो, महेश ठाकूरला आपण पाहतो, ही फार मोठी मोठी नावं आहेत. पण याही अगोदर ती रतन खत्रीपासून किरणपर्यंत आणि अतिशय नावाजलेले असे क्रिकेटपटू जसकार या गावापासून उरणमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यातूनच विश्वजीत ठाकूर सारखा खेळाडू सुद्धा मैदानात आहे. एकीकडे रायगड जिल्ह्यातल्या या क्रिकेटपटूंची परंपरा याच तालुक्यापुरती मर्यादित न राहता अलिबाग तालुक्यातील काही रत्न आपण पाहतो, अगदी माणगाव म्हसळा या विभागातून पाहतो, पोलादपूर तालुक्यातून सुद्धा पाहतो आणि त्याचाच एक संघ मैदानामध्ये आता आपल्याला उभा टाकलेला आहे. आहा, लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, आणखीन एक मोठा हादरा बसतोय. अमे 11 संघाची घसरगुंडी मात्र अजूनही थांबायला तयार नाही. मधली अनिश्चितता दुसरं काय, क्रिकेटमधलं दुर्दैव दुसरं काय, पण दुसरं तिसरं शोधण्याच्या पलीकडे धावा होत नाहीयेत हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. अमे 11 संघ गडबडलाय आणि अशा वेळेला अमे 11 संघाचा अनुभवी खेळाडू मैदानामध्ये जातोय, ज्याला धावा बनवायच्या आहेत, धावा कमवायच्या आहेत आणि ज्यांनी गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये स्वतःचं एक मूर्तिमंत उदाहरण सादर केलेलं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे खेळाडू दी ग्रेट मंदार गरुडे मैदानामध्ये चाललेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती लागोपाठ 3 चेंडूवरती 3 गडी गारद करण्याची संधी निर्माण झाली. अजूनही 16 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 16 मिनिटांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 16 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे, लक्षात घ्या. नाहीतर पेनल्टी मिळेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षण करतोय ट्रायड अँड 11 नवी मुंबई संघ. वेळेचं भान मित्रांनो राखायचं आहे. विश्वजीत ठाकूरकडे एक नजर टाकूया. समोर प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी फलंदाज मंदार गरुडे मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. हा, त्याचं स्वागत या वेळेला आपण करतोय. ब्लॉक ऑल चेंडूने खेळ, एकेरी धाव मिळणार, एकेरी धावाने धावसंख्या वाढते आणि ती पोहोचते 42 वरती. 4.3 षटकांचा खेळ झालाय. 42 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या झाली आणि 21 चेंडूमध्ये सुशांतजी मला कळवतात की अजूनही 73 धावांची गरज आहे. येणारे 21 चेंडू आणि 73 धावा, भलं मोठं लक्ष की आव्हानात्मक लक्ष? सोपं लक्ष तर बिलकुल नाही आणि याच्यामध्ये मात्र एका धावेची भर पडणार. अवांतरच्या स्वरूपामध्ये एका धावेची भर पडून धावसंख्या पोहोचले 43 पर्यंत.
क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो रथी महारथी किंवा त्याच वेळेला पराक्रमी असे मोठे मोठे शब्द आपण खेळाडूंसाठी वापरतो, पण त्याच वेळेला ते मैदानामध्ये अंगीकारणं आणि मैदानामध्ये त्यांचा खेळ तसा होणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. विश्वजित ठाकूर या वेळेला जी गोलंदाजी करतोय ती आपण पाहिलं की त्या गोलंदाजीमध्ये वैविध्य आहे. टप्प्यांमध्ये बदल करणं आणि त्यात सातत्य राखणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे, कारण क्रिकेटच्या मैदानाबाहेरून पाहणं आणि त्याच्यावरती टिप्पणी करणं, टीका करणं, त्याच्यावरती समीक्षण करणं हे काही अंशी सोपं होऊन जातं. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती एकच खेळाडू त्याच वेळेला दबाव झेलून मैदानामध्ये तशाच प्रकारची कामगिरी करेल का? आणि अशा वेळेला एप्रिलच्या महिन्यातला हा उन्हाचा कडा का ज्या पद्धतीने आपल्याला जाणवतोय त्यातही एनर्जीची जी लेवल आहे ती मैदानामध्ये ज्या पद्धतीने हाताळले जाते ते नक्कीच कौतुकास्पद आहे. अर्थात ती दोन्ही संघांसाठी मी कौतुकास्पद आहे असं म्हणेन, पण आता धावा येणं गरजेचं आहे. पाहायचे आहेत की AME 11 संघाला या धावा बनवणं, धावा येणं, धावा कमवणं यापेक्षा धावा ठोकणं हा शब्दप्रयोग आता घ्यावा लागेल आणि खेळावं लागेल. कारण धावफलकावरती आता पाहतोय की 45 धावा लागल्यात, 4.5 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 70 धावांची गरज आहे 19 चेंडूत. विश्वजित ठाकूरचं षटक संपतंय, 5व्या षटकाचा खेळ अर्थात संपलाय आणि विश्वजित ठाकूरचं हे वैयक्तिक दुसरं षटक संपलं, ज्या षटकात सुद्धा विश्वजितच्या नावावरती 2 विकेट आल्या, 4 धावा त्याने केल्या. म्हणजे 2 षटकांमध्ये विश्वजित ठाकूरने 7 धावा दिल्या, 3 विकेट घेतला. हा परफॉर्मन्स होता विश्वजित ठाकूरचा. ही विश्वजित ठाकूरची खऱ्या अर्थानं खासियत आहे. विश्वजित असं म्हटलं गेलेलं आहे ते उगाच नाही. लहानपणी नाव ठेवताना आई वडिलांनी जे नाव ठेवलंय त्या नावाप्रमाणे किंबहुना आज तशा प्रकारे तो करतोय सुद्धा. 5 षटकांचा खेळ संपलाय. विश्व जिंकण्यासाठी विश्वजित या वेळेला निघालेला आहे. रायगडकरांच्या शुभेच्छा त्याच्या समवेत आहेत, महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेटच्या शुभेच्छा त्याच्या समवेत आहेत. पण सामना क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ आहे. 18 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी आता पॉवर प्लेच्या षटकात पाहायचं आहे की कितपत धावा बनवल्या जातात, कमवल्या जातात. कारण येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 70 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटची 15 मिनिटे, 15 ही नाही 14 मिनिटे बाकी आहेत. लक्षात घ्या 14 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर करायचे आहेत, नाहीतर 6 रनची पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या 14 मिनिटांमध्ये आपल्याला ही पुढची 3 षटकं करायची आहेत. आजचा दिवस जसं मी म्हणालो मित्रांनो मोहम्मद आमिरचा वाढदिवस, तसाच 1984 साली पहिला आशिया चषक जेव्हा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळला गेला तेव्हा पहिल्या आशिया चषकाचं विजेतेपद भारताने कमावलं होतं, विजेतेपद मिळवलं होतं. मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात मंदार बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये. सतरा चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. अनिलजी माझे गुणलेखक, दुसरे गुणलेखक सुशांत या ठिकाणी अतिशय दर्जेदार गुणलेखनाचं काम पार पाडताना, आणि ही भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची असतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. पंचांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची. आणि बालाजी गोलंदाजीला आलाय. एक बालाजी ज्याला आपण पाहिलं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना, कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करताना, आणि आता हा बालाजी मैदानामध्ये रायगड संघासाठी आणि आता ट्रायडंट 11 नवी मुंबई संघासाठी, ज्या संघाचे सुरेश राणा जे संघाचे स्पॉन्सर आहेत, त्यांचा संघ या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. नरेश यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 1 धाव मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशी लहानपणी एक म्हण होती, म्हणजे अजूनही आहेच ती म्हण. लहानपणी मोठेपण असं काय नसतं, म्हण ही म्हण असतं असं ही काही जण म्हणू शकतात. पण म्हणीवरती गेलो तर आता ते तळ साचण्याचा सुद्धा एक लिमिटेशन असतं, कारण उन्हाळ्यामध्ये काही तळी साचत नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. आता त्या वेळेला मैदानामध्ये थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीवरून थोडं वेगळ्या उक्तीमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असलेला नरेश चावला या वेळेला वैयक्तिक 1 धावेची नोंद करतोय. आणि त्याचा साथी फलंदाज सचिन जो सलामीला आला होता त्याला स्ट्राईक बहाल केली जाते.
बालाजीने ज्या गोलंदाजीला सुरुवात केली ती गोलंदाजी अर्थातच आपण पाहिलं ज्या एंडने राहिल शेखने षटक टाकलं होतं. राहिल शेख पावलँड एंडकडून, त्याच एंडकडून बालाजी गोलंदाजीला आला. राहिल आणि बालाजीच्या गोलंदाजीमध्ये बराच फरक आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचा हा कॉमन फरक नाही आहे, तर आणखीन एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे राहिल जो टप्पा घेतल्यानंतर राहिलला बाउन्स मिळतो तोच बालाजीला मिळेल असं नाही, परंतु बालाजीकडे क्षमता आहे 6चे6 चेंडू यॉर्क टाकण्याची, बालाजीकडे क्षमता आहे 6चे6 चेंडू इनस्विंग करण्याची आणि बालाजीकडे क्षमता आहे 6चे6 चेंडू एक चेंडू दाखवून दुसरा चेंडू टाकण्याची. याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण गतीतला बदल किंवा स्लोअर वन असं बोलतो. त्यामुळं हे गोलंदाजाची खऱ्या अर्थानं स्ट्रॅटेजी बालाजीने गेल्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये जी अंगीकारले त्याच्यामागे मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ किंबहुना विकेटच्या शोधामध्ये त्याला पाहायचं आहे की मिळतंय का. अर्थात सिंगल निश्चित धावसंख्या बदलले, 6 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती 49 धावा लागल्यात, 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. जिंकण्यासाठी 8 षटकामध्ये 115 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि अनिलजी मला इथे कळवतात की आता 12 चेंडूत 66 धावा पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे अजूनही अर्ध लक्ष गाठलेलं सुद्धा नाहीये. कारण 49 धावा आलेल्या आहेत 36 चेंडूंमध्ये. याचा आपण अभ्यास बांधू शकतो मित्रांनो. ज्या मैदानामध्ये रायगडच्या पहिल्या पराभवानंतर ज्या वेळेला मुंबईच्या संघाने पराभव केला त्यावेळेला मुंबई संघाचं नक्कीच कौतुक केलं, आपण अभिनंदन केलं. पण एक गोष्ट नेमकी तुम्हाला यातून शिकण्यासारखी आहे आणि आपल्या सगळ्यांना घेण्यासारखी आहे की चुकांमधून शिकायचं असतं, की काहीतरी चुकलं होतं, काहीतरी आपल्याकडून राहिलं होतं जे आपण या मैदानामध्ये सोडलं आणि मग ते जर आपण सोडलं त्यातून आपला पराभव झाला तर आपल्याला जिंकायचं आहे. आणि जर आज आपल्याला ट्रायडंट नवी मुंबईच्या राणांना या ठिकाणी काही गिफ्ट द्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवायचं असेल तर आपल्याला विजय मिळवायचा आहे. कर्णधार संजय सोळंकीचे डावपेच या वेळेला खऱ्या अर्थानं मैदानावरती छानपणे आपल्याला इम्प्लिमेंट करताना त्याचे सहकारी पाहायला मिळतात आणि म्हणूनच 12 चेंडूत 66 धावांचं लक्ष बाकी आहे आणि अशा वेळेला मोठा फटका खेळतोय सचिन जरूर. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो चूक करणार नाहीये, झेल टिपला जातोय, आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि केवळ फलंदाज बाद होणं, चेंडू निर्धाव जाणं यातलंच अंतर पाहायला मिळतंय. 11 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे, म्हणजे 11 चेंडूत 11 सिक्स लगवायचे आहेत आणि तो भीम पराक्रम करण्यासाठी या ठिकाणी फलंदाजीला मैदानामध्ये जातोय द लेजेंडरी क्रिकेटर ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर भरत लोहार. 11 चेंडूत 66 धावांचं मोठं लक्ष. भरत लोहारला एकीकडे कोणत्याही मैदानात आपण पाहिलं तर जसं चंदूजीने मगाशी सांगितलं की परदेशवारी करणाऱ्या पहिल्या 2 खेळाडूमध्ये अस्लम आणि भरत लोहार यांची नावं आली, तेच भरत लोहार मैदानामध्ये आता नॉन स्ट्राईक एंडला जाणार. अर्थात भरत लोहारचं क्रिकेटमधलं योगदान मित्रांनो बोलायचं झालं तर त्याच्यावरती एक संपूर्ण पुस्तक छापलं जाईल. कारण खऱ्या अर्थानं या क्रिकेटपटूने प्रत्येकाला एक वेगळा आनंद दिलेला आहे. ग्रामीण भागातल्या मैदानांवरती क्रिकेट खेळणं असो, मुंबईतल्या शहरी मैदानांवरचं क्रिकेट असो किंवा केरळमधलं क्रिकेट असो किंवा परदेशवारींचं आणखी क्रिकेट असो, क्रिकेट हे क्रिकेट असतं आणि ते क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्यात ते स्पिरिट असावं लागतं, तुम्हाला त्या खेळाची आवड असावी लागते, तरच ते क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही मैदानात जाऊ शकता आणि ते मैदानात एनर्जेटिक राहू शकता. हे उत्तम उदाहरण भरत लोहारने गेली कित्येक वर्ष सातत्याने मैदानात दिलंय. पण आता जिथे सामना हातातून जवळजवळ निसटलाय अशा वेळेला तो मैदानात गेलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत. अंकुर गोलंदाजीला आलाय, पण पाहायचं की भरत लोहार परळच्या प्रेक्षकांना खुश नक्की करणार एवढं मात्र नक्कीच अपेक्षा प्रेक्षकांनी ठेवल्या असतील. कारण भरत लोहार क्रिकेट वैयक्तिक भावनेपेक्षा रसिक प्रेक्षकांना आनंद देण्यामध्ये नेहमीच वाकबगार राहिलाय. कारण या खेळाडूने आजवर भरपूर दिलंय आणि मला वाटतं ते सातत्य नेहमीच पाहिलं जाईल. वेल डन भरत लोहार. एक फटका या ठिकाणी खेळला जातोय आणि मला वाटतं या शब्दाला जागलाय भरत लोहार. परळच्या प्रेक्षकांना भरत लोहारच्या बॅटमधून काही
फटके जे त्याच्या पोदडीत आहेत, अर्थात कोणते नाही असं विचारलं तरी चालेल, कारण किंबहुना स्ट्रेट ड्राईव्ह असो किंवा त्याच वेळेला त्याने मारलेले मिड विकेटच्या डोक्यावरचे षटकार असो किंवा त्याच वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फाईन लेगला वळवणं असं, तोच चेंडू कव्हर्समध्ये खेळणं असो, तोच चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर फटकावणं असो, असे सगळे फटके भरत लोहार आजवर खेळून मोकळा झालेला आहे क्रिकेटमध्ये. पण हे भरत लोहार नावाचे एक वेगळं रसायन आज मुंबईकरांना पुन्हा एकदा परळकरांना अनुभवायला मिळतंय. हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट, आणि आनंद हा वाढत जाणारा असावा त्याचं उत्तम उदाहरण. लागोपाठ दुसऱ्या चेंडू दुसरा षटकार. अंकुर सिंग नावाचं एक मोठं वादळी व्यक्तिमत्वाचा गोलंदाज त्याच्या समोर आहे, ज्या गोलंदाजाने आजपर्यंत अनेक फलंदाजांना मैदानामध्ये एका जागेवरती उभं ठेवलंय. कित्येक ओव्हर मेडन टाकण्याचा अनुभव आहे त्याच्यासमोर, पण भरत लोहार समोर तुम्ही मेडन ओव्हर टाकणं शक्यच नाही, हे भरत लोहार स्वतः म्हणत असतो. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार भिरकावून दिलेत. किती धावा पाहिजेत? यापेक्षा मी म्हणेन भरत लोहारची बॅटिंग बघूया, कारण मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे की भरत लोहार याची बॅटिंग पाहण्यासाठी मुंबईच्या तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये सामना असेल तरी सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये किमान 100-150 किलोमीटरचा प्रवास करून सुद्धा लोक त्याची बॅटिंग बघायला जात होते. अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्यांना आपण थेट पाहत असतो आणि त्यामुळे त्यांची खेळी आपल्याला पाहता येते. परंतु भरत लोहारची बॅटिंग पाहणं हा नेहमी एक खेळाचा एक आनंदाचा भाग असतो. शेवटचं षटक येणं बाकी आहे, 6 चेंडूंचा सामना होणं बाकी आहे आणि पाहायचं आहे की या शेवटच्या षटकामध्ये कोण गोलंदाजीला येत आहे, जेव्हा जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. शेवटची 5 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे. वेळेची मर्यादा लक्षात घ्या मित्रांनो. 6 चेंडू आणि 52 धावांची गरज, आणि गोलंदाजीला येतोय एडी छोटी का जोर लगाने वाला बद्री आलम असं आम्ही त्याला म्हणतो. पण खरं याही गोलंदाजाकडे टॅलेंट आहे, याही गोलंदाजाकडे एक वेगळ्या अर्थाचं कसब आहे, आणि याच गोलंदाजाकडे खऱ्या अर्थानं सामना फिरवण्याची क्षमता आहे. आता सामना फिरवायचा नाहीये, पण भरत लोहार नावाचं वादळ रोखायचं आहे. 6 चेंडूत 52 धावा. सो सुनार की एक लोहार की असं म्हणता म्हणता या वेळेला मात्र भरत लोहार मैदानातून परतणार आहे, कारण भरत परततोय. अपील कुठे झालेलं पाहायला मिळालं नाही, परंतु इनसाइड एज असल्याचं भरत स्वतः या ठिकाणी मैदानातून परततोय. 2 षटकार त्याच्या खेळीमध्ये नक्कीच पाहिलं. परळकरांनी अजूनही पाहिलं की भरतच्या बॅटमधली आणि मनगटातली ताकद आजही शिल्लक आहेत. खालच्या क्रमांकावर त्याने फलंदाजीला येण्याचा निर्णय हा संघ व्यवस्थापनाचा आणि कर्णधाराचा होता. तो का आला याच्या संदर्भात प्रश्न नक्की विचारले जातील. त्यांच्या पाठीमागे येणं हे परवडणारं होतं की नव्हतं याच्याबाबत चर्चा होईल जरूर, पण याहीपेक्षा मैदानातला 5 चेंडूंचा खेळ येणं आता बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. भरत परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय जावेद. ऋतुज केबलच्या माध्यमातून आपण या सामन्याचं थेट प्रक्षेपण सुद्धा अनुभवतोय, आणि इथे उपस्थित असणारे प्रेक्षक वर्ग यांना सुद्धा आम्ही भरभरून खऱ्या अर्थानं आमच्यावरती प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, कारण क्रिकेट स्पर्धेला, अशा व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांचं हे अनोखं असं नातं मैदानावरती आपल्याला लाभणं हे फार तेवढंच आनंदाचं आणि प्रेमापोटीचं नातं असतं. मित्रांनो, हा स्नेहाचा खऱ्या अर्थानं ओलावा आणि खऱ्या अर्थाने ही जाणीव तुम्ही आमच्या समोर ठेवलीत. शक्ती स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही आपलं हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वळतो मैदानाकडे, जिथे जावेद नावाचा स्फोटक मैदानात फलंदाज आहे, नरेश चावला नावाचा आणखीन एक स्फोटक फलंदाज आहे, पण धावा सामना जिंकण्यासाठी त्यांच्या कुठेही पठडीत बसणार नाहीत, कुठलाही पाडा इथे योग्य ठरणार नाहीयेत, कारण तब्बल 4 चेंडूत 51 धावा पूर्ण करायच्या आहेत. 3 चेंडूत 51 धावा पूर्ण करायच्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे कोणतेही षटक नाहीये ज्या षटकांमध्ये अशा एवढ्या प्रमाणावरती धावा बनवल्या गेल्या किंवा धावा कमवल्या गेल्या. अर्थात बद्री आलम यामुळेच आपल्या गोलंदाजीचा वेग राखून आहे, ताकद थोडीशी कमी लावतोय. त्याला माहिती आहे की आपल्याला पुढच्या सामन्यासाठी एनर्जी ठेवायची आहे, पुढच्या सामन्यात आपल्याला चांगलं खेळायचं आहे, कारण या खेळाडूंकडून हे सुद्धा शिकण्यासारखं असतंच मित्रांनो. वेग लावलाय जरूर, परंतु चेंडू तितक्याच ताकदीने फटकवण्याच्या प्रयत्नामध्ये नरेश बाद होऊन परततोय पॅव्हलियन मध्ये. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. आणि या शेवटच्या 2 चेंडूंवरती काय नाट्य घडेल याही पेक्षा आपण म्हणूया की ट्रायडंट नवी मुंबई संघ, ज्या संघाचे स्पॉन्सर आहेत
सुरेश राणा ते खुश असतील, कारण पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी त्याने ज्या संघाला या ठिकाणी आमंत्रित केलं, ज्या संघाचं कर्णधार पद संजय सोळंकी सारख्या खेळाडूकडे दिला आणि ज्या संघामध्ये विश्वजित ठाकूर, त्याचप्रमाणे सलामीवीर सुमित डोंगरे याची कामगिरी, योगेशची बहारदार कामगिरी, त्याला साथीला संजय सोळंकीचं स्वतःचं योगदान, गोलंदाजीला आपण पाहिलं अंकुर असेल, राहिल असेल यांनी केलेली अफलातून कामगिरी, आता बद्री आलम आपल्या नावावरती आणखीन विकेटची नोंद करतोय. या सगळ्याचा रिझल्ट आपण पाहतोय. पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांना अनुभवायला मिळणार आहे. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असताना, कारण प्रतिस्पर्धी आमे 11 बंड्या बॉईज संघ हा मजबूत आणि तितकाच मुरब्बी प्रतिस्पर्धी असताना त्या संघाला मात्र कुठेही संधी दिलेली नाहीये. आणि आपण किती मजबूत प्रतिस्पर्धी आहोत किंवा आपला प्रतिस्पर्धी किती मजबूत असला तरी आपण सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत, त्याचं उत्तम उदाहरण या सामन्यामध्ये त्यांनी पेश केलं. आणि म्हणूनच क्रिकेटचा सामना हा रंगतदार असावा, रोमहर्षक असावा असं आपल्याला अभिप्रेत असतं. तसा काही सामना या वेळेला मैदानावरती रंगला नाही. तसा सामना एकतर्फीच झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पण या एकतर्फी सामन्यामध्ये आपलं वजन ट्रायडंट नवी मुंबई संघाने अफलातूनपणे राखलेला आहे. गौरव शुक्ला काही फटके या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू त्याच्या बॅटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा त्याच्या नावावरती नोंदवल्या जाणार, पण शेवटचा चेंडू बद्री आलम टाकणार. विजय जवळजवळ निश्चित, अर्थातच निश्चित केलेला आहे ट्रायडंट 11 नवी मुंबई संघाने. प्रतिस्पर्धी संघ कोणत्या डावपेचात्मक खेळतोय किंवा कोणत्या धोरणावरती मैदानामध्ये उभा राहिलेला आहे त्याहीपेक्षा आपली फलंदाजी, आपली गोलंदाजी, आपलं क्षेत्ररक्षण कसं असेल याचाही अभ्यास करणं फार महत्त्वाचा असतो. प्रतिस्पर्ध्याच्या अभ्यासापेक्षा आपला अभ्यास विसरता कामा नये याचं उदाहरण त्यांनी पेश करण्याचा प्रयत्न केला. आणि या षटकातील शेवटचा चेंडू होणार नाही की काय असं बद्री आलम मैदानामध्ये अजूनपर्यंत चित्र प्रकट करतोय. त्यामुळे बद्री आलमला कदाचित घाई नसावी, पण या स्पर्धेमध्ये तुम्हाला आता शेवटचं मिनिट शिल्लक आहे. या मिनिटात जर तुम्ही हा चेंडू पूर्ण केला नाहीत तर तुम्हाला पेनल्टी मिळेल. आणि जो विजय तुमचा आता 45 धावांचा इथे दिसतोय, अर्थात 44 धावांचा 45 धावांची गरज आहे, तो विजय काही धावांनी नक्कीच कमी झालेला असेल. फरक पडत नाही मित्रांनो, असं नाही, फरक पडतो, कारण पुढच्या वेळेला तुमचा प्रतिस्पर्धी तेवढाच मजबूत आहे. बद्री आलम आता मात्र नो बॉल टाकतोय, पेनल्टीच्या स्वरूपात त्याला ती धाव मिळणार आहे, फ्री हिट येणार आहे. आणि आपली एनर्जी वाचवण्याच्या प्रयत्नात बद्री आलमने या षटकात टाकलेले चेंडू याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. यापुढचे होणारे प्रत्येक सामने हे 8 षटकांचे होणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आता जो सामना आपण होतोय यातील विजेता संघ या फटक्यानेशी अर्थातच धाव नोंदवली जाणार नाही, परंतु सामना जिंकतोय तो ट्रायडंट 11 नवी मुंबई संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन ट्रायडंट 11 नवी मुंबई आणि हार्ड लक टू अमे 11 उर्फ बंड्या बॉईज बोरिवली. या दोन्ही संघांचा या ठिकाणी सर्वप्रथम आभार मी व्यक्त करतो. अभिनंदन विजयी संघाचा आणि नाणेफेकीसाठी लगेचच आमंत्रित करतो निकी बॉईज संघाचा कर्णधार आणि प्रतिस्पर्धी चालू सामन्यातील अर्थातच जो सामना आता संपन्न झाला त्यातील